काल आपण 1915 पर्यंत पोहोचलोय. ड्रॅगनचे दात थांबा ना, शेवटी आता नाही. 1905 पासून ते 1915 पर्यंतची जर्नी आहे. त्या जर्नीमध्ये 1906 ला कलकत्ता अधिवेशन आहे, 7 ला सुरत स्प्लिट आहे, 8 ला टिळकांना दुसरा राजद्रोह लागलाय. त्याच्यानंतर ह्यामधल्या काळात सगळं क्रांतिकारक संघटना आहेत. 14 ला 13-14च्या आसपास इथं गदर संघटना आहे. 1915 ला पर्यंतची जर्नी आहे. त्या जर्नीमध्ये 1906 ला कलकत्ता अधिवेशन आहे, 7 ला सुरत स्प्लिट आहे, 8 ला टिळकांना दुसरा राजद्रोह लागलाय. त्याच्यानंतर ह्यामधल्या काळात सगळं क्रांतिकारक संघटना आहेत. 14 ला 13-14च्या आसपास इथं गदर संघटना आहे. 1915 ला मेहतांचं निधन आहे. गांधीजींची एंट्री. त्यामध्ये इथे 1906 ला कलकत्त्याला इंडियन नॅशनल काँग्रेस आहे आणि 1906 ला इथं मुस्लिम लीग पण आहे. आणि 1906च्या मुस्लिम लीगनं 1909 ला इथं काय मिळवलेलं आहे, मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स मध्ये स्वतंत्र मतदारसंघ. ओके, सर्वसाधारणपणे या गोष्टी आपण पाहिल्यात. यातलं मुस्लिम लीग जे आहे त्या मुस्लिम लीगची स्थापनेची बॅकग्राऊंड आपल्याला माहिती आहे की सर सय्यद अहमद खानांनी त्याचा प्रयोग केलेला आहे. स्थापन मी काल हे वाचायला सांगितलं होतं तुम्हाला, स्थापन होत असतानाचे मेंबर कोण आहेत. जसं इंडियन नॅशनल काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळातले मेंबर आपल्याला विचारले जातात की कोण उपस्थित होतं, काय होतं. असा प्रश्न अजून तर विचारलेला नाहीये, पण विचारला जाऊ शकतो. 1886 साली आपण पाहिलं की सर सय्यद अहमद, हे सगळं पाहिलेलं आहे आपण. ऑल इंडिया मोहमेडन एज्युकेशनल कॉन्फरन्स, मुस्लिम समाजातील शिक्षणाचा विकास करणे, या परिषदेच्या 20व्या अधिवेशनात स्थापना झाली. ढाक्याला शहाबाग या ठिकाणी झालेली आहे. दिवस पण काँग्रेस अधिवेशन जेव्हा आहे तेव्हाच यांचं पण आहे, 27 ते 29 डिसेंबर. आयोजक आहेत नवाब खाजा सलीमुल्ला, ढाक्याचे नवाब आहेत आणि त्यांचाच वाडा आहे हा. ऍक्च्युली विकास करणे, या परिषदेच्या 20व्या अधिवेशनात स्थापना झाली. ढाक्याला शहाबाग या ठिकाणी झालेली आहे. दिवस पण काँग्रेस अधिवेशन जेव्हा आहे तेव्हाच यांचं पण आहे, 27 ते 29 डिसेंबर. आयोजक आहेत नवाब खाजा सलीमुल्ला, ढाक्याचे नवाब आहेत आणि त्यांचाच वाडा आहे हा. ऍक्च्युली शहाबाग. कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत जस्टिस नवाब शरफुद्दीन, हे कलकत्ता न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आता मुख्य जो कार्यक्रम होता, हा कार्यक्रम जो होता तो सर्वसाधारणपणे मुस्लिम लीगच्या स्थापनेचा कार्यक्रम नव्हता. कार्यक्रम कशाचा होता, मोहमेडन एज्युकेशनल कॉन्फरन्स होती ना, का मुस्लिम लीगची स्थापना करायची होती, एज्युकेशनल कॉन्फरन्स होती. ती होती 27 ते 29 डिसेंबर मध्ये. ही कॉन्फरन्स संपल्यानंतर, म्हणजे शिक्षणावरती त्यांची चर्चा संपल्यानंतर, तिथं सगळ्यांचं असं ठरलं की आपण अधिवेशनाचा एक दिवस वाढवून घ्यायचा आणि एक दिवस एक्स्ट्रा जो झाला तो झाला 30 डिसेंबर 1906. त्यामुळे या कार्यक्रमाला एक अध्यक्ष असणार आहे आणि या स्थापनेच्या कार्यक्रमाला एक अध्यक्ष असणार आहे. लक्षात घ्या. त्या मोहमेडल एज्युकेशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष कोण आहेत, नवाब जस्टिस शरफुद्दीन आहे, त्या एज्युकेशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष. आणि राजकीय चर्चासत्र कधी सुरू झालं, 30 एक दिवस एक्स्ट्रा वाढवून घेतला आपण, त्या दिवशी चर्चासत्र सुरू झालेलं आहे 30 डिसेंबर 1906 ला. आणि प्रचारक कोणाची निवड झालेली आहे प्रचारक म्हणून तिथं. तिथं अध्यक्ष कोण झाले, नवाब विकार उल मुल्क. कशाचे, त्या कार्यक्रमाचे, आता जो राजकीय चर्चेचा कार्यक्रम आहे त्याचे अध्यक्ष झाले. ऑल इंडिया मुस्लिम कॉन्फेडरेसी, काय नाव आहे मुस्लिम लीगचं जुनं, विचारलेला आहे. हा पण प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. मुस्लिम लीगचं जुनं नाव काय होतं, जसं काँग्रेसचं पण स्थापनेच्या वेळेला वेगळं नाव होतं ना, काय होतं, इंडियन नॅशनल युनियन होतं. नंतर त्याचं काय झालं, इंडियन नॅशनल काँग्रेस झालं. मग याचं काय झालं, ऑल इंडिया मुस्लिम कॉन्फेडरेसीचं ऑल इंडिया मुस्लिम लीग असं झालं. अधिवेशनाच्या दरम्यान संस्थेचं नाव नवाब खाजा सलीमुल्ला यांनी सुचवल्याप्रमाणे हकीम अजमल खान यांनी अनुमोदन दिल्यामुळे काय झालेलं आहे, मुस्लिम लीग. आणि मग त्याच्यात काही लोक आहेत ज्यांची प्रचारक मोहसिन उल मुल्क आणि विकार उल मुल्क या दोघांची प्रचारक म्हणून नियुक्ती झालेली आहे. कुठं झालेली आहे स्थापना, इशरत मंजिल या सलीमुल्ला यांच्या राजवाड्यात. इशरत मंजिल, शहाबाग ठिकाणाचं नाव आणि लोकेशन आहे ढाका, इथं स्थापना झालेली आहे. ओके. आणि पुढे हा राजवाडा कलकत्ता विद्यापीठाला देण्यात आलेला आहे. म्हणजे जिथं मुस्लिम लीगची स्थापना झाली ते आजचं ठिकाण जे आहे ते ढाका विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे. नवाब सलीमुल्ला, मग ते कसं झालं, काय झालं, एज्युकेशन टॉपिक मध्ये बघू आपण परत एकदा. सॅडलर कमिशनचं एकच महत्त्वाचं काम आहे, ते एवढंच आहे. काय काम, ढाका विद्यापीठाची स्थापना झालेली आहे सॅडलर कमिशन मध्ये. आता या अधिवेशनाला वेगवेगळी लोक आलेली आहेत. इंग्रज कोण आहेत, दिलेली आहेत नावं. पत्रकार कोण आहेत, कोणत्या पेपरचे आहेत. आता आपल्याला महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातनं कोण आलंय, कारण आपल्याला कसला सिलेबस आहे आधुनिक भारताचा विशेषतः
महाराष्ट्राचा. नागपूरवरून आलेले आहेत एच एम मलिक, मौलवी रैफुद्दीन अहमद, निजामुद्दीन अहमद हे आहे डेप्युटी कलेक्टर बेरारचे, आणि मौलवी रैफुद्दीन अहमद आहे पुण्यातले, पुण्यातून गेलेले आहेत रैफुद्दीन अहमद. डेक्कन महाविद्यालय म्हणजे कोणतं? डेक्कन कॉलेज 1821 ला जे स्थापन झालं संस्कृत पाठशाळा नावाने, तिथं शिकलेत. पुण्यातच त्यांचं निधन झालंय. आणि मुस्लिम पॅट्रियोटिक लीग, त्यांच्या संघटनेचं नाव काय आहे? मुस्लिम पॅट्रियोटिक लीग आहे, लक्षात घ्या. त्यामुळे मुस्लिम लीगच्या स्थापनेमध्ये पुण्यातला माणूस आहे. मौलवी बरकतुल्ला जे आहेत, कुठं आलते हे बरकतुल्ला? क्रांतिकारक चळवळीचं जर लेक्चर नीट पाहिलं असेल तुम्ही तर अफगाणिस्तानमध्ये जे सरकार स्थापन झालं होतं त्याच्यात मौलवी बरकतुल्ला, महाराजा महेंद्र प्रताप, अब्दुल्ला सिंधी असे लोक होती, ते येते बरकतुल्ला, ते त्यांच्याशी निगडीत होते. रैफुद्दीन अहमद मुंबई प्रांतात कृषी मंत्री आणि शिक्षण मंत्री म्हणून राहिलेले. त्यामुळे पुण्यातला एक महत्वाचा माणूस आहे हा. कुठे गेलेले ते? लीगच्या स्थापनेमध्ये उपस्थित राहिलेला माणूस. 1955 महाराजा महेंद्र प्रताप, अब्दुल्ला सिंधी असे लोक होती, ते येते बरकतुल्ला, ते त्यांच्याशी निगडीत होते. रैफुद्दीन अहमद मुंबई प्रांतात कृषी मंत्री आणि शिक्षण मंत्री म्हणून राहिलेले. त्यामुळे पुण्यातला एक महत्वाचा माणूस आहे हा. कुठे गेलेले ते? लीगच्या स्थापनेमध्ये उपस्थित राहिलेला माणूस. 1955 सदस्य आहेत पहिल्या अधिवेशनात. किती? 1955. आणि काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला किती आहेत? किती आहेत? म्हणजे काँग्रेसपेक्षा मुस्लिम लीगच्या स्थापनेच्या वेळेस सदस्यांची संख्या काय होती? जास्त होती. यामध्ये दिल्लीतून कोण गेलंय, पंजाबमधून कोण गेलंय, वेगवेगळ्या प्रांतामधून कोण गेलंय, हे काल मी त्यासाठी तुम्हाला काय सांगितलं होतं वाचा. हा प्रश्न येऊ शकतो बरं का. दिल्ली, पंजाब, मद्रास, पुणे जोड्या लावायला कोण कुठून गेलं, कोण मुस्लिम लीगच्या स्थापनेमध्ये कोण कुठून, कारण मुस्लिम लीगचं 20व्या अधिवेशनात स्थापना झाली त्याच्यावर प्रश्न येऊन गेलाय. त्याचं जुनं नाव काय होतं याच्यावर प्रश्न येऊन गेलाय. त्याचे अध्यक्ष कोण होते त्याच्यावर प्रश्न येऊन गेलाय. त्यामुळे आयोग जर खाली गेला डीप मध्ये तर कुठे जाईल? कोण कुठून सहभागी झालं होतं. मग महाराष्ट्राच्या बाबतीत काय येईल? पुण्यातून कोण सहभागी झालं होतं? पुण्यातून कोण आहे? रैफुद्दीन अहमद. ओके. यांचं बंकीपूरचं अधिवेशन जे झालं त्या अधिवेशनामध्ये त्यावेळेला ते काँग्रेसचे मेंबर होते. स्टँड घेतला की काँग्रेसच्या विरोधात जाण्यापेक्षा आपण काँग्रेस आणि मुस्लिम लीगनी दोघांनी एकत्र मिळून जर काही काम केलं तर आपल्याला ब्रिटिशांबरोबर लढणं सोपं जाईल आणि आपल्याला जे काही पदरात पाडून घ्यायचे स्वराज्य वगैरे, कारण ते दादाभाई नौरोजींकडे पण राहिलेले सेक्रेटरी वगैरे म्हणून. त्यामुळे ते सगळे काँग्रेसचीच भाषा बोलायची, जिना. त्यामुळे जिना जसे मुस्लिम लीग कुठे जाईल? कोण कुठून सहभागी झालं होतं. मग महाराष्ट्राच्या बाबतीत काय येईल? पुण्यातून कोण सहभागी झालं होतं? पुण्यातून कोण आहे? रैफुद्दीन अहमद. ओके. यांचं बंकीपूरचं अधिवेशन जे झालं त्या अधिवेशनामध्ये त्यावेळेला ते काँग्रेसचे मेंबर होते. स्टँड घेतला की काँग्रेसच्या विरोधात जाण्यापेक्षा आपण काँग्रेस आणि मुस्लिम लीगनी दोघांनी एकत्र मिळून जर काही काम केलं तर आपल्याला ब्रिटिशांबरोबर लढणं सोपं जाईल आणि आपल्याला जे काही पदरात पाडून घ्यायचे स्वराज्य वगैरे, कारण ते दादाभाई नौरोजींकडे पण राहिलेले सेक्रेटरी वगैरे म्हणून. त्यामुळे ते सगळे काँग्रेसचीच भाषा बोलायची, जिना. त्यामुळे जिना जसे मुस्लिम लीगमध्ये आले तसं त्यांनी मुस्लिम लीगचं जे काही मुस्लिम मुस्लिम राजकारण होतं त्याला शह द्यायचा प्रयत्न केला. आणि आवाज येतोय का माझा? ओके, चला. आवाज येतोय का? काय सांगत होतो तुम्ही? हा, जिना. म्हणजे जिना ज्या वेळेला मुस्लिम लीगमध्ये आले तेव्हाची परिस्थिती आपण बघतोय. जिनांच्या आधीची मुस्लिम लीग आहे म्हणजे फार दिवस नाही झालेले. जिना 11-12च्या आसपास मुस्लिम लीगमध्ये आले. त्यामुळे 6 पासून ते 12 पर्यंतचे मुस्लिम लीगमध्ये ओल्ड स्कूल मुस्लिमांचा गट आहे, त्यांचा प्रभाव आहे. त्याच्यामध्ये नवाब आगा खान वगैरे म्हणजे स्थापनेच्या वेळेला जी सगळी लोक होती त्यांचा प्रभाव आहे. परंतु जिना आल्यानंतर जिनांचा स्टँड असा आहे की तुम्ही राष्ट्रीय चळवळीशी जोडून घ्यायला पाहिजे. आपण राष्ट्रीय काँग्रेस बरोबर मिळतं जुळतं काहीतरी करायला पाहिजे. आपण जे मुस्लिम मुस्लिम राजकारण मागतोय फक्त तसं न करता आपण ओव्हरऑल भारताच्या एकंदरीत डेव्हलपमेंट विषयी बोलायला पाहिजे असं जिनाला वाटलं. जिनांची मागणी बघा काय इथं? हिंदुस्थानला योग्य असे स्वयंशासनाचे सरकार द्या अशी मागणी त्यांची. स्वयंशासन म्हणजे कसलं? होम रूल. स्वयंशासन, होम रूल म्हणजे जिना काय मागतात? स्वराज्य. स्वयंशासन म्हणजे काय? स्वराज्य. जिना हे मागतात कुठून? मुस्लिम लीग मधून मागतात. जिनांचा विचार चांगला आहे बघा. ध्येय बंकीपूरच्या अधिवेशनात काय ठरलं? स्वयंशासनाचे सरकार तयार करायची, त्यासाठी काम करायचं. त्यामध्ये हिंदुस्थानला योग्य असे सरकार द्या असं ते म्हणतात. परंतु काही मंडळी त्याला हरकत घेतात आणि जिना मध्यस्थी करून मुस्लिम लीगने आपल्या समाजापुढे एक योग्य असा आदर्श ठेवला आहे. यामुळे मुस्लिम लीग काँग्रेसच्या पुढे जात आहे असं लक्षात आणून दिलेले. म्हणजे हे सगळं वाचल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की मुस्लिम लीगमध्ये पण आता स्वराज्य किंवा स्वयंशासन नावाची जी संकल्पना आहे त्याचा उदय व्हायला लागला आणि ह्याच्यामुळे खटके पडायला लागलेत मुस्लिम लीगमध्ये. कारण त्या जुना जो काही मुस्लिम लीगचा गट आहे तो जुना गट जो अगोदरपासून आहे तो जिनांच्या काय होणार आहे आता? विरोधात जाणार आहे. कारण अगोदरच्या लोकांचं काय म्हणणं आहे?
आम्हाला मुस्लिमांचं मुळात मुस्लिम लीगची स्थापना कशासाठी झालेली, मुस्लिमांचं स्वतंत्र चूल मांडण्यासाठी झालेली. आणि जिना येऊन काय सांगतात, तुम्ही नॅशनल मुवमेंट बरोबर राहा, त्यातनं स्वयंशासनाचा अधिकार मिळवा आणि सगळ्या देशाला एकत्र घेऊन जाऊ. कारण जिनांना वाटत होतं की मी देशाचा नेता होणार आहे, मोठा नेता होते मोठे. म्हणजे जिनांना असं वाटत होतं की रानडे, गोखले, टिळक याच्यानंतर नंबर लागणार आहे आपला जिनांचा. पण त्यांच्याच गावात एक पोरगा आलं त्यांना, त्यांचं नाव गांधीजी. हे बी पोरबंदरचे, ते बी पोरबंदरचे, त्यांच्याच गावातलं एक पोरग. झाला खेळ सगळा. मग ते त्याच्यामुळे गांधींनी लोकांचा प्रॉब्लेम केला युनिट. असो, मुस्लिम लीगची घटना बदलून नवीन स्वशासनाचा मुद्दा चर्चेत आणणे जुन्या मुस्लिम लीगला आवडलं नाही आणि मुस्लिमांमध्ये काय पडला, गट. जिनांचा गट जो होता, सय्यद वजीर हसन, राजा मेहमुदाबाद, आगा हे इत्यादी लोक त्यांच्या गटात होते. तिथे सोलपुरम पाहिजे. आगा खान काय राहिलेला आहे, तटस्थ. म्हणजे जो संस्थापक आहे तोच काय राहिला, तटस्थ राहिलेला आहे. आणि जुना गट जो आहे तो विकार उल मुल्क, मुश्ताक हुसेन आणि अब्दुल्ला खान यांचा आहे. नवीन गट आहे जिना, सय्यद वजीर हुसेन हा नवीन गट, मेहमुदाबादचा राजा वगैरे. त्यात आगा खान म्हणजे थोडक्यात आपले दादाभाई नौरोजी, ते काय राहिले, तटस्थ. आणि जुना गट कोणी, विकार उल मुल्क, म्हणजे जे पहिले प्रचारक, फाउंडर, धावपळ केलेली सलीमुल्ला वगैरे त्यांचा गट, तो जुना गट. तो गट कोणाच्या विरोधात गेला, आता जिनांच्या विरोधात गेला. आणि जशी काँग्रेसमध्ये फूट झाली का नाही, तशी 1913-14 मध्ये मुस्लिम लीगमध्ये पण फूट झाली. मुस्लिम लीगचं अधिवेशन भरलं होतं मुंबईमध्ये. त्या अधिवेशनामध्ये काय मुद्दा ठेवायचा, स्वशासन का मुस्लिमांचं हित, असा मुद्दा ज्या वेळेला चर्चेत आला त्यावेळेला त्या अधिवेशनामध्ये मारामारी झाली. तिथं पण झाली सेम, खुर्च्या फेकाफेकी, हाणामारी, राडा झाला सगळा. जिनांना माहिती होतं असं काहीतरी होणार आहे आणि म्हणून जिनांनी अगोदर ताज हॉटेल बुक करून ठेवलेलं होतं. आणि ती सगळी मीटिंग तिथल्या मांडवातनं कॅन्सल झाली की जिना म्हणले चला सगळे कुठं, ताजला चला. आणि ती मीटिंग कुठं झाली, मुस्लिम लीगची, ताज होतं तेव्हा. तिथं मीटिंग झालेली आहे आणि मुस्लिम लीग तिथून फुटली, ती कोणाच्या कंट्रोलमध्ये आली, जिनांच्या. आणि मग जिनांनी ती मुस्लिम लीग घेऊन कुठे गेले, टिळकांना भेटायला. आणि टिळकांना भेटून ती मुस्लिम लीग कोणाच्या सोबत गेली, काँग्रेसच्या सोबत गेली. आणि तिथं काय झालं, लखनौ करार झाला. आणि हे ओल्ड स्कूल मुस्लिम जे होते ते सगळे काय झाले, राजकारणात बाहेर फेकले गेले. त्यामुळे जिनांचा उदय जो आहे तो इथला एक अत्यंत महत्वाचा कालखंड आहे. म्हणून जिनांना सरोजिनी नायडू ज्या म्हणतात पहिल्या काळात, ते काय म्हणतात, हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत. म्हणजे जिना कोण आहेत, ज्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य साधलं या देशात, ते कोण होते. असं मी म्हणत नाही, असं एडिट होईल. काय शिकवतात रयत प्रबोधिनीमध्ये, हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत जिना, देशद्रोही करताल मला. तसं काय नाही बाबा, देशभक्त आहे मी. वाट चुकलेला देशभक्त असलो तरी देशभक्तच आहे मी. तर हे कोणाचं म्हणणं आहे, सरोजिनी नायडू. जिना काय आहेत, हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत. हे म्हणणं कोणाचं आहे, माझं, तुमचं. त्या काळात तसंच होतं. पण कारण जिना काय करतायत, मुस्लिम सेंटिमेंट सगळे नॉर्मलाइज करून नॅशनल मुवमेंटला जोडतायत ना. म्हणूनच लखनौ करार होऊ शकला. लक्षात घ्या, लखनौ करार होणं काही एवढं सोपं नव्हतं. म्हणजे 1906 ला मुस्लिम लीगच्या विरोधात, म्हणजे मुस्लिम लीग काँग्रेसच्या विरोधात स्थापन झाली. आणि 1916 ला 10 वर्षात ती परत कोणाच्या बरोबर आली, काँग्रेसच्या बरोबर. कोणते तरी राजकीय चातुर्य असेल ना, कोणतरी शाना माणूस कोणतरी असणार आहे तिथं. कोण दोन शाने होते तिथं, मग एक टिळक होते, दुसरे जिना होते. अशी गंमत झाली. त्याच्यामुळे आपल्याला किती जरी नाही पटलं तरी जे झाले ते झाले. आता त्याला काय करणार आपण. याच काळात काय झालेली आहे, सुरतची स्प्लिट झालेली आहे. हे बघितलंय आपण. या इव्हेंट एका मागे एक झालेले आहेत. ओके, टिळकांवरील दुसरा राजद्रोहाचा खटला लागलेला आहे. हे उपाय टिकावून देशाचे दुर्दैव नावाचे अग्रलेख लिहिलेले आहेत, खाडीलकरांनी लिहिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे टिळकांना शिक्षा लागली. त्यांच्या पुस्तकांचा कागद सापडला होता फक्त एक, त्याच्यावर वेगवेगळ्या लोकांचे, अरविंद घोष वगैरे यांची फक्त नावं लिहिलेली होती. बॉम्बच्या पुस्तकाचं नाव लिहिलेलं होतं. तेच कोर्टात दाखवलं की बघा एकच काय भावना भडकवतात, आणि त्याच्यावरून टिळकांना काय लागली, शिक्षा लागली. आणि मग हे सगळं सेनापती बापट वगैरे सगळं तुम्ही क्रांतिकारकच्या बीटमध्ये जर लेक्चर पाहिले असतील तर तिथं झालेलं आहे सगळं. त्यानंतर 1909 ला मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा आला. मुस्लिमांना काय मिळालेलं आहे, स्वतंत्र मतदारसंघ. याच काळात 1909 हे वर्ष महत्वाचं आहे. कारण आपण जे शेवटी पाहणार आहोत, ज्याला सांप्रदायिकतेचा इतिहास म्हणतात, त्याचंही वर्ष इथे सुरू झालं. म्हणजे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळत असतानाच हिंदूंची हिंदू महासभा नावाची संघटना जी आहे ती हळूहळू काय घेते, जन्म घेते. ही पंजाब हिंदू महासभा, हा PYQ आहे, राज्यसेवेच्या प्रीला विचारलेला आहे. हिंदू महासभा बघणार आहे आपण सविस्तर. म्हणजे आता जर मुस्लिम त्यांचे हक्क मागत असतील तर हिंदू ऑब्विसली त्यांचा जो स्टँड आहे तो काय करणार आहेत, मागणार आहेत. त्याच्यामुळे इथून काय झालेली आहे सुरुवात, जसं जसं मुस्लिमांचं ध्रुवीकरण व्हायला सुरुवात झाली तसं हिंदूंचं पण काय व्हायला लागलं, ध्रुवीकरण. जसं ते म्हणायला लागले इस्लाम खतरे में, तसं हे म्हणायला लागले हिंदू खतरे में. मग खतरे में त्यांच्या संघटना निघाल्या, त्यांच्या संघटना निघाल्या, आणि एक जो मुख्य प्रवाह होता तो प्रवाह चालूच राहणार आहे. ओके, 1909 चा कायदा अरुंडेल समितीच्या शिफारसीनुसार तयार झालेला आहे. या कायद्याला मॉर्ले मिंटो सुधारणा म्हणतात. त्यातले मॉर्ले कोण आहे, भारत मंत्री, आणि मिंटो कोण आहेत हे वाचून यायला सांगितलं होतं मी. तुमचं तुम्ही वाचा, तुम्हाला वाचता येत असेल तर. सदस्य किती आहेत, केंद्र कायदे मंडळात 9 आहेत, एकूण 60 आहेत, वगैरे वगैरे वगैरे. इथं काही झालेलं नाही विशेष. सत्येंद्रनाथ सिन्हा आलेले आहेत फक्त. ओके, आणि ड्रॅगॉनचे दात ते सांगतो मी तुम्हाला काय आहेत. याच्यामध्ये कार्यकारी मंडळात गव्हर्नर, हे जे काय बोल्ड करून ठेवले तेवढं व्यवस्थित करून घ्या. ऑलरेडी पॉलिटीमध्ये बऱ्याच लोकांनी केलेलं असेल. पहिले भारतीय कोण आहेत, व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये कोण आलेला आहे, सत्येंद्रनाथ सिन्हा. आणि हंगामी मेंबर म्हणून कोण आलेले होते 1907 ला, KG गुप्ता आणि सय्यद हुसेन पिलग्रामी. हे हंगामी म्हणून आलेले होते 1907 ला. आणि 9 ला पहिले म्हणून केलेले आहेत SP सिन्हा, सॉरी SP सिन्हा, सत्येंद्रनाथ प्रसाद सिन्हा. ओके, इथं काँग्रेसने आक्षेप घेतलाय कशावर, स्वतंत्र मतदारसंघ संकल्पना मान्य करून मुस्लिमांना कोणत्या बेसवर आरक्षण मिळालंय, धर्माच्या बेसवर. आणि मुस्लिमांना किती जागा मिळालेल्या आहेत, 6. याच कायद्याने नगर मंडळे, व्यापारी संघटना, विद्यापीठे, जमीनदार यांना पण काय मिळालेला आहे. हा जो काय मुद्दा आहे हा काँग्रेसनं मान्य केला का हो, काँग्रेसला मान्य आहे का हे, नाही. कारण
कारण कशाच्या बेसिसवर फूट होती देशात? धर्माच्या बेसवर फूट होती. काँग्रेसला ही मान्य नाही. स्वतंत्र मतदारसंघाचा जनक लॉर्ड मिंटोला म्हणायचं निवडणुकीचे तत्व इथंच मान्य झालेलं आहे आणि निवडणूक आयोगाची संकल्पना इथून उदयाला आली. कारण आता काय घ्यावं लागणार निवडणुका. त्याच्यानंतर कायद्यावर टीका बघा काय काय आहेत. मॉर्ले मिंटो सुधारणा आपल्या नाशाचे काय ठरलेले आहे कारण. कसं काय कारण? हिंदू मुस्लिमांच्यात काय झाली फूट. लॉंग टर्म मध्ये काय होणार आहे आपला नाश. बरोबर. दुसरे का कोण आहे तिथं? के मुंशी म्हणतात. उदयनमुख लोकशाहीला भोसकले आहे. म्हणजे आताशी कुठं आपण एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली होती. आताशी कुठं आपण राजकीय दृष्ट्या एकत्र होऊन आपण कायदे मंडळात जागा मागत होतो. आपण अकॅडमिक्स मध्ये काही बोलायला सुरुवात केली. आपण संसदेत काय करायला सुरुवात केली. आणि अशाच काळात लगेचच तुम्ही काय करता? हिंदूंना आणि मुस्लिमांना वेगळं करता. म्हणजे एका पद्धतीने लोकशाहीच्या प्रक्रियेला काय बसलेली आहे? खीळ बसलेली आहे किंवा भोसकलेला आहे असं म्हणतात. जवाहरलाल नेहरू म्हणतात स्वतंत्र मतदारसंघांमुळे मुस्लिमांच्या सभोवती राजकीय अडथळा निर्माण झाला, ज्यामुळे ते उर्वरित भारतापासून वेगळे पडले आणि शेकडो वर्षापासून चालू असलेल्या एकात्मीकरणाच्या प्रक्रियेला खीळ बसली. म्हणजे मुस्लिम जे होते ते मेन स्ट्रीम पासून काय झाले हो? वेगळे झाले. आणि इतक्या दिवसापासून ह्या दोघांना एकत्र करण्याची जी काही प्रक्रिया चालू होती ती प्रक्रिया काय झाली? ब्रेक झाली आणि मुस्लिम काय झालेले आहेत? वेगळे झालेले आहेत. याच्यानंतर लॉर्ड मॉर्ले म्हणतो मिंटोला लिहिलेल्या पत्रात, मॉर्ले मिंटोला म्हणतोय स्वतंत्र मतदारसंघ देऊन आपण काय करत आहोत? ड्रॅगॉनचे दात पेरत आहोत आणि त्याचा येणारा हंगाम निश्चितच कटू असेल. टिळक म्हणतात हे स्वराज्य नाही आणि त्याचा पर्याय नाही. इथं काहीही अपेक्षित नाही. या स्टेटमेंट्सवर काय येतात? प्रश्न येतात आणि कळून जातं आपल्याला. स्टेटमेंट एकदा बघितलं की आपल्याला कळून जातं की काय कॉन्टेक्स्ट मध्ये कोण बोललेलं असेल हे स्टेटमेंट. ओके. कोणत्या कळून जातं की कोण कोणाला म्हणलं असेल आता स्टेटमेंट आणि कोणत्या कॉन्टेक्स्टने आले. याच्यानंतर संसद भवनावर हा सगळा मुद्दा जो आहे हा मुद्दा क्रांतिकारकच्या बीटमध्ये दिलेला आहे मी तुम्हाला. संसद भवनावर बॉम्ब फेकला, भारताबाहेरचे क्रांतिकारक, गदर संघटना, इंडो जर्मन कट म्हणजे कोमागाटा मारू जहाजाचं प्रकरण जे काय झालं गदर संघटनेचं. आता इथं येणार आहे आपण. इथं इम्पॉर्टंट इव्हेंट आता चालू होणार आहेत आपल्या, ज्या म्हणजे 1915 पासूनच्या पुढच्या इथून गोखलेंचे निधन होणार, मेहतांचं निधन होणार, गांधी भारतात येणार, जस्टिस पार्टी, होम रूल लीग आणि बनारस विश्व हिंदू विद्यालय हे आजचा आपला फोकसचा एरिया आहे. 1915 हे वर्ष खऱ्या अर्थाने इम्पॉर्टंट होतं. 1914 साली टिळक सुटून आलेत, पण 1915 पर्यंत टिळक थोडेसे इनॅक्टिव्ह होते प्राकृतिक कारणामुळे आणि टिळकांना काँग्रेसमध्ये परवानगी मिळत नव्हती. काँग्रेसमध्ये अजूनही टिळकांना येऊ दिलं जात नव्हतं. पण झालं असं की 1915 मध्ये मेहता पण गेले आणि गोखले पण गेल्यामुळे टिळकांचा काँग्रेसमध्ये यायचा मार्ग काय झाला? मोकळा झाला. मग टिळकांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी सहकार्य ज्यांनी केलं त्यांचं नाव होतं अॅनी बेझंट आणि 1915च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये टिळक जे आहे ते काँग्रेसमध्ये आले. पण तरी पण काँग्रेसमध्ये मवाळ जो गट होता तो मवाळ गट होता, त्यांचं प्रभुत्व जास्त होतं. त्याच्यामुळे टिळकांना जे अपेक्षित आहे त्या गोष्टी करता येत नव्हत्या काँग्रेसमध्ये येऊन सुद्धा. म्हणून टिळकांनी काय केलं की काँग्रेसला समांतर अशी पॅरलल चूल मांडण्याचा प्रयत्न काय केलेला आहे? सुरू केलेला आहे. आणि काँग्रेसमध्ये येऊन म्हणजे 1915 ला काँग्रेस त्यांचं काम सरळ चालू ठेवत असताना टिळकांनी 1915च्या शेवटच्या काळात होम रूलचा प्रयोग करायला सुरुवात केली. होम रूल पार्टी ही पार्टी काँग्रेसची नाही. होम रूल पक्ष काँग्रेसचा नाही. होम रूल पक्ष टिळकांचा आहे वेगळा. कारण टिळकांना काँग्रेसमध्ये एंट्री मिळत नाहीये. आणि मग टिळकांच्या असं लक्षात आलं की आपण यांच्याबरोबर आणखी वेळ घालवण्यापेक्षा आपण आपलं जे काही काम आहे ते आपलं काम आपल्या पद्धतीने आपण पुढे नेऊ. आणि मग त्यांनी होम रूल पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला. याच्या 2 ब्रँचेस होत्या. एका ब्रँचेसच्या हेड होत्या अॅनी बेझंट, तर दुसऱ्या ब्रँचचे जे हेड होते ते होते लोकमान्य टिळक. सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यात झालेला आहे. अॅनी बेझंटांचं जे हेडक्वार्टर होतं ते होतं मद्रास आणि टिळकांचं हेडक्वार्टर काय होतं? पुणे का मुंबई? मुंबई का पुणे? पुणे होतं. कारण मुंबई जी होती ती अॅनी बेझंटांच्या होम रूल मध्ये होती. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. मुंबई जी होती ती कोणाकडे होती? अॅनी बेझंटांकडे होती. आणि अॅनी बेझंटांकडनं कोणाकडे होती माहिती का? जिनांकडे. मुंबईचे लीडर कोण होते होम रूलचे? जिना. ते कोणाच्या गटात होते? अॅनी बेझंटांच्या गटात होते. मग टिळकांकडे काय होतं? टिळकांकडे मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्र होता. म्हणजे उर्वरित महाराष्ट्र म्हणजे काय? बॉम्बे प्रॉव्हिन्स. त्या बॉम्बे प्रॉव्हिन्स मध्ये काय नाहीये? बॉम्बे सिटी नाही. म्हणजे बॉम्बे प्रॉव्हिन्स अख्खा टिळकांकडे. काय वगळता? मुंबई वगळता. सीपी अँड बेरार. मग अशी कोणतरी विचारत होतं मला बेरार काय? ओके. सीपी अँड बेरार म्हणजे मध्य प्रांत अँड वराड म्हणजे आजचा मध्य प्रदेश, विदर्भ जो काय आहे तो, आणि कर्नाटकचा बराचसा भाग, बेळगाव वगैरे जो काय आहे तो सगळा कोणाचा आहे? टिळकांचा. आणि अॅनी बेझंटांकडे काय आहे? हे सोडून सगळं कोणाकडे? अॅनी बेझंटांकडे. त्यामुळे होम रूल लीग मधली मोठी होम रूल लीग कोणाची असा प्रश्न विचारला तर उत्तर काय? अॅनी बेझंट. अॅनी बेझंटांच्या होम रूल लीग मध्ये अॅनी बेझंट स्वतः अध्यक्ष आहेत. ओके. इथं जॉर्ज अरुंडेल आहेत. त्याच्यानंतर बीपी वाडिया आहेत, मद्रास लेबर युनियन वाले. बीपी वाडिया तिथे आहेत. आणि लोकमान्य टिळकांच्या याच्यामध्ये कोण आहेत? जोसेफ बॅप्टिस्टा अध्यक्ष आहेत.
न चिकेळकर, दावी गोखले आणि मुंजे सगळे टिळकांचे सगळे जे काही कार्यकर्ते आहेत ते सगळे कुठे आहेत? टिळकांच्या गटात आहेत. अध्यक्ष कोण आहे तिथं? बॅप्टिस्ट आहे. तिथं कोण आहेत? नची केळकर, मुंजे, खापर्डे, करंदीकर वगैरे लोक पण इथं आहेत. आज घरी गेले की युट्यूबला काय टाकायचं? होम रूल शब्द टाकायचा. फक्त 16 पोस्ट आहेत एकूण होम रूलवर. सगळ्या व्यवस्थित काय करायच्या नोट्समध्ये आता डिस्कस करणारच आहे आपण मोस्ट ऑफ द पार्ट त्यातला. काय काय प्रश्न आहेत त्याच्यावर? टेलिग्राम. आणि हा जो टॉपिक आहे याच्या इथून 20 पर्यंत, इथून पुढच्या टॉपिकला गाठाळा असेल तर ते पण रेफर करत चला. मी तर सांगेलच त्यामुळे तुम्हाला त्यातलं, पण तुम्हाला जर कोणाला ऍडिशनल वाचायची इच्छा असेलच तुम्हाला ना. खरंय. ओके चला. दावी गोखले, पूर्ण नाव नाही सांगता मला, पण आता सांगतो. दावी गोखले ते कार्यवाहक आहेत ऍक्च्युली त्याचे, आणि टिळकांचे काय म्हणूयात आपण त्याला, टिळकांचे फॅमिली मेंबर आहेत. मला वाटतं भाचा आहे टिळकांचा. ओके, तर म्हणजे एका बाजूला 1914 ला टिळक सुटून येतात. पहिलं काय सुरू आहे जगात? महायुद्ध सुरू आहे. कधीपासून कधीपर्यंत येते? 14 ते 18 पर्यंत. 19 ला तर होतं, 19 पर्यंत धरू. 15 ला टिळक ऍक्टिव्ह झालेत, काँग्रेसमध्ये आलेत, पण तिथे काय करता येत नाही त्यांना. आणि मग 1916 ला काय सुरू केलं त्यांनी? होम रूल पार्टी. त्या होम रूल पार्टीचे किती भाग आहेत? 2. टिळक होम रूल लीग आणि बेझंट होम रूल लीग. आता यांचं एक डेलिगेशन युरोपमध्ये पण, म्हणजे अब्रॉड पण गेलेले, ज्याच्यामध्ये लाला लजपत राय वगैरे मंडळी होम रूलचा प्रसार इतर देशांमध्ये पण करणारे लोक आहेत. त्यामुळे होम रूल ही जी मुवमेंट आहे, ही मुवमेंट पॉप्युलर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. आता प्रश्न असा पडतो की होम रूल म्हणजे काय? तर होम रूल म्हणजे काय, यासाठी याच लेक्चर सिरीजचं पहिलं लेक्चर बघायला पाहिजे व्यवस्थित. म्हणजे कोणतं? ज्या वेळेला 1906, 1929, 1928 आधी काहीच मागण्या नव्हत्या, 6 पर्यंत, 6 पासून ते 28 पर्यंतची काय मागणी आहे, आणि 29 पासून ते पुढची काय मागणी, असं एक लेक्चर घेतलं होतं का? फळ्यावर असं काय 3 चार्ट काढले होते, त्याच्यात दिलं होतं असं त्यावेळेला तुम्हाला वाटलं असेल टाइमपास चाललाय, आणि शेवटी असं सांगितलं होतं तुम्हाला, असं वाटलं गप्पा झाल्या, पण ते सगळं कामच होतं. आता होम रूल या शब्दाचा अर्थ काय? होम म्हणजे काय आणि रूल म्हणजे काय? पहिलं काय सुरू आहे जगात? महायुद्ध सुरू आहे. कधीपासून कधीपर्यंत येते? 14 ते 18 पर्यंत. 19 ला तर होतं, 19 पर्यंत धरू. 15 ला टिळक ऍक्टिव्ह झालेत, काँग्रेसमध्ये आलेत, पण तिथे काय करता येत नाही त्यांना. आणि मग 1916 ला काय सुरू केलं त्यांनी? होम रूल पार्टी. त्या होम रूल पार्टीचे किती भाग आहेत? 2. टिळक होम रूल लीग आणि बेझंट होम रूल लीग. आता यांचं एक डेलिगेशन युरोपमध्ये पण, म्हणजे अब्रॉड पण गेलेले, ज्याच्यामध्ये लाला लजपत राय वगैरे मंडळी होम रूलचा प्रसार इतर देशांमध्ये पण करणारे लोक आहेत. त्यामुळे होम रूल ही जी मुवमेंट आहे, ही मुवमेंट पॉप्युलर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. आता प्रश्न असा पडतो की होम रूल म्हणजे काय? तर होम रूल म्हणजे काय, यासाठी याच लेक्चर सिरीजचं पहिलं लेक्चर बघायला पाहिजे व्यवस्थित. म्हणजे कोणतं? ज्या वेळेला 1906, 1929, 1928 आधी काहीच मागण्या नव्हत्या, 6 पर्यंत, 6 पासून ते 28 पर्यंतची काय मागणी आहे, आणि 29 पासून ते पुढची काय मागणी, असं एक लेक्चर घेतलं होतं का? फळ्यावर असं काय 3 चार्ट काढले होते, त्याच्यात दिलं होतं असं त्यावेळेला तुम्हाला वाटलं असेल टाइमपास चाललाय, आणि शेवटी असं सांगितलं होतं तुम्हाला, असं वाटलं गप्पा झाल्या, पण ते सगळं कामच होतं. आता होम रूल या शब्दाचा अर्थ काय? होम म्हणजे काय आणि रूल म्हणजे काय? म्हणजे काय? राज्य म्हणजे काय? शासन म्हणजे काय? होम रूल. पण हे होम रूल जे आहे, या होम रूल मध्ये पूर्ण अपेक्षित आहे का वसाहतीचं अपेक्षित आहे? नीट सांगा. शुअर? पूर्ण का वसाहतीचं? मग पूर्ण कधीपासून? 1929 नंतर. कसं पाहिजे? इथं कसं पाहिजे? म्हणजे ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत पाहिजे का ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत नकोय? म्हणजे वसाहतीचं कसं असतंय? अंतर्गत असतंय. म्हणजे ब्रिटिशांच्या प्रभावापासून पूर्णपणे मुक्त आहोत का आपण? प्रभावातून पूर्णपणे मुक्त नाही. हे कोण अंतर्गत आहे? मग ब्रिटिश अंतर्गत आणि प्रभावातून मुक्त नाही, मग नेमकं राज्य चालवायचं कसं? त्यांच्या अंडर कसं? तर आपण असं बघितलं होतं, इथं राणी आहे, इथं गव्हर्नर आहे, आणि त्या गव्हर्नरचं खाली जे काउन्सिल आहे, हे सगळं इथं कोण पाहिजे? आपण लोक पाहिजे, भारतीय पाहिजे. म्हणजे कुठं कुठं? एक्झिक्युटिव्ह मध्ये पण आपण पाहिजे, लेजिस्लेशन मध्ये पण आपणच पाहिजे, ज्युडिशियरी मध्ये पण आपणच पाहिजे, आणि वेळ पडली तर गव्हर्नर पण
नको. पण आम्हाला कोण पाहिजे? इंग्लंडचा प्रभाव पाहिजे. पण भारत देश जो आहे हा देश आज जसे नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांची संसद मिळून चालवतात तसंच तो आम्ही चालू. राष्ट्रपती असू दे तुमचा, आम्ही रिपोर्ट कोणाला करतो? आज आपण कोणालाच करत नाही. म्हणजे आपण आज काय आहोत? सार्वभौम आहोत. त्यावेळेला इथला भारत देश चालवण्याची जी व्यवस्था आहे ती कोण करेल? आम्ही करू. पण आम्ही तुमच्याशी बांधील पण राहू. म्हणजे तुमचा राज्य आम्हाला चालतंय का? चालतंय. पण इथला राज्यकारभार कोणी करायचा आहे? राजा तुम्हीच, पण राज्यकारभार आम्ही करणार. याला काय म्हणायचं? होम रूल. म्हणजे वसाहतीचं. म्हणजे टिळकांनी असं वाक्य वापरलं होतं, आम्हाला देव हवेत पण देवाचे पुजारी नकोत. आमच्यापैकी पुजारी नेमा. काय म्हणले होते टिळक? आम्हाला देव हवेत पण देवाचे पुजारी नकोत. आमच्यापैकी काय नेमा? पुजारी नेमा. देव नको, देव नका नेमू आम्हाला. आम्हाला काय नेमा? पुजारी नेमा. म्हणजे राजा चालेल, राज्यकारभार आमचं राज्य आम्ही चालवणार. याला म्हणायचं होम रूल. पण आम्ही आमचं राज्य पूर्णपणे चालवणार. तुमच्याशी काही घेणं नाही, तुमचा काहीही प्रभाव नाही, तुमच्या अंडर चालवणार नाही. हे कधी ठरलं? 29 ला. कळाला फरक? शिकलो होतो आपण. हाच प्रश्न आता तुमच्या कशाला आला? परीक्षेला. मग तुम्ही काय बी भांडत बसणार आयोगाला. असंच पाहिजे तसंच पाहिजे. तुझं चुकलं म्हणलं कसं बी पाहिजे होतं. तुमचं चुकलं की लगे काय बी करून ते काय आणायचंय? बरोबर आणायचं. इतिहास काय तसं नाही दिसत. स्वयंशासनाचे अधिकार पाहिजे आहेत, पूर्णतः पाहिजे आहेत का अंतर्गत पाहिजे आहेत? ये जो भी कुछ होगा उसमें कंप्लीट इंडिपेंडेंस नहीं होगा, डोमिनियन स्टेटस होगा. होम रूल. आम्हाला आमचं होम रूल करू द्या. राजा तुम्ही राहिले तरी हरकत नाही. तुम्ही म्हणा इथं तेच होईल. बरोबर आहे का नाही? इंग्लंडचं राज्य राहू द्या, राज्यकारभार आम्हाला करू द्या. थोडं मागे गेला तुम्ही तर 1885च्या काँग्रेसच्या अधिवेशनातली पहिली मागणी काय होती? आम्हाला कायदे मंडळात घ्या, आम्हाला कार्यकारी मंडळात घ्या, आम्हाला ICS करा, म्हणजे आम्हाला आमदार करा, आम्हाला खासदार करा, आम्हाला कलेक्टर करा. ही मागणी आहे ना टिळकांची, टिळकांची मावळांची तीच आता आपण ब्रॉडली मागतोय. म्हणजे आता पंतप्रधान आपला होणार आहे. हे कधी सत्यात आलं माहिती का? हंगामी सरकार आलं का नाही 1946 ला 2 सप्टेंबर 1946 ला नेहरू जेव्हा हंगामी पंतप्रधान झाले बघा त्यावेळेला हे सत्यात आलं. म्हणजे 30 वर्षानंतर. टिळकांनी मागितलं 30 वर्षापूर्वी, मिळालं 30 वर्षानंतर. कारण तोपर्यंत माउंट बॅटनवरती होता नेहरूंच्या. इंग्लंडमध्ये सगळे निर्णय होत होते. तर तुमचा इथला देश चालवायचं कोण होतं? पंतप्रधान कोण झालं इथं? नेहरू. मग त्यांना काय होतं इथं? मंत्रिमंडळ. हे सगळं कधी झालं? 46 साली. त्याच्या आधी प्रांतांमध्ये झालं होतं 35 च्या कायद्याने. त्याला आपण काय म्हणतो? प्रांतिक स्वायत्तता. म्हणजे हळूहळू आपल्याला जे पाहिजे पहिले एवढं मिळालं, एवढं मिळालं, मग एवढं मिळालं, मग देशच मिळाला. ती सुरू होण्याची प्रक्रिया ही. हे मागितलंच नसतं तर मिळालंच नसतं ना. त्याच्यामुळे मागावं लागले. आणि कोणत्या देशाच्या धर्तीवर आलेला आहे? आयर्लंडच्या धर्तीवर आलेलं आहे सगळं हे. आणि त्या स्वतः पण काय होते? आयरिश होते, ॲनी बेझंट. आणि टिळकांचा बऱ्यापैकी सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास होता. आणि याला इंटरनॅशनली जर आयर्लंडला तुम्ही अशा पद्धतीने देता तर मग आम्हाला द्यायला काय प्रॉब्लेम आहे? आयर्लंड पण तुमची वसाहत आहे आणि आम्ही पण तुमची वसाहत आहोत. जर एक नाही आयर्लंड आणि एक नाही आम्हाला असं जर करून टिळकांनी यांना काय आणलेलं आहे? अडचणीत आणलेले. युरोपमधल्या देशांना वेगळा न्याय आणि एशियातल्या देशांना वेगळा न्याय जर तुम्ही देत असाल तर हे काय बरोबर नाही. तुम्ही काय सांगता? आम्ही लोकशाहीवादी आहोत, तुम्ही आमच्याबरोबर पहिल्या माहिती सहभागी व्हा, आम्ही तुम्हाला न्याय देऊ असं सांगता. त्यांना वेगळं आम्हाला वेगळं असं कसं काय? टिळकांनी त्यांना इंटरनॅशनल अडचणीत आणलेले. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पर्याय नाही, प्रेशर वाढलेले होम रूलमध्ये. आणि होम रूलच्या भयंकर शाखा निघाल्या भारतभर टिळकांच्या. टिळक होम रूल लीगच्या टिळकांच्या हजारो कार्यकर्ते गोळा झाले. 1916 टिळकांनी बेळगावमध्ये भाषण केलं आणि तिथं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच असं सांगितलं. चिखली या गावी चिखलातून कमळ उगवावे त्याप्रमाणे लोकमान्य टिळकांचा जन्म झाला. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेला माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी त्यातली जी पहिली ओळ असायची ती असायची. चिखली या गावी चिखलातून कमळ उगवावे तसे चिखली या गावी लोकमान्य टिळकांचा जन्म झाला. पुढचं वाक्य, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे त्यांनी इंग्रजांना सांगितले. मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही असा बाणेदारपणा त्यांच्यामध्ये होता. त्याच्या पुढे काय आठवायचं नाही, त्याच्या पुढे काय माहिती नव्हतं. जय हिंद, जय महाराज. चला गेले परत खाली. बरोबर आहे का? तर ते आता इथं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. पण इथं स्वराज्य याची डेफिनेशन जी स्वराज्य हे कंप्लीट एका डोमिनियन आहे. डोमिनियन वसाहतीचं स्वातंत्र्य. स्वातंत्र्यपूर्वी भारत देशातील पंतप्रधान सुभाषचंद्र बोस होते. कुठला इतिहास वाचतोय नेमका? कोणत्या युनिव्हर्सिटी शिकलाय? हा, हे कंप्लीट एका डोमिनियन आहे. डोमिनियन वसाहतीचं स्वातंत्र्य. स्वातंत्र्यपूर्वी भारत देशातील पंतप्रधान सुभाषचंद्र बोस होते. कुठला इतिहास वाचतोय नेमका? कोणत्या युनिव्हर्सिटी शिकलाय? हा, कळलं? होम रूल लीग हे मग आता याचे 2 पार्ट होते ते आपण बघितले. मग आता काय होतंय? 1916 ला होम रूल लीग सुरू झाले आणि प्रभाव वाढत चाललाय. कोणाचा? टिळकांचा. बरं, आता होम रूल जे आहे ते सर्वसाधारणपणे एप्रिल पासून सुरू झालं. पुढे एप्रिल 1916 ला आणि हळूहळू ते स्पीड व्हायला लागले भारतभर सगळीकडे. डिसेंबरमध्ये स्वाभाविकपणे काय असतंय? काँग्रेसचं अधिवेशन. आता त्या अधिवेशनावर होम रूलचा प्रभाव असणार आणि टिळकांना अधिवेशनाचं आमंत्रण मिळालं. टिळकांना अपेक्षित होतं. टिळकांच्या टप्प्यात आला कार्यक्रम. टिळकांच्या लक्षात आलं होतं की होम रूल होते. इंग्रज सरकार आपल्यासमोर झुकणार. याच वेळेला आपली जर ताकद वाढली तर आपण इंग्रजांना घर बसून आपल्याला जे पाहिजे ते काय करू शकतो? मिळू शकतो. आणि म्हणून टिळकांनी होम रूलला अजून ब्रॉडर करण्यासाठी त्यांच्या असं लक्षात आलं की आपण जॉग्राफिकली तरी स्प्रेड झालं. लक्षात घ्या, मद्रास झालं, मुंबई झालं, सगळीकडे स्प्रेड झालं जॉग्राफीनी. पण आपण सगळे आले का एकत्र? नाही आलो. आपण कोण आलो? हिंदू आले. हो, आपल्याबरोबर कोण पाहिजेत? मुस्लिम पाहिजेत. हिंदू आणि मुस्लिम आपल्याबरोबर कोण पाहिजेत? मवाळ पण पाहिजेत. म्हणजे जर आपण होम रूलसाठी मवाळ अधिक मुस्लिम यांना जर एकत्र करू शकलो तर आपल्याला जे पाहिजे होम रूलचा आउटकम तो आपल्याला 100% मिळू शकतो. मग त्यासाठी टिळकांनी 1916 चा लखनौ अधिवेशन हा कार्यक्रम निवडला आणि टिळकांनी ऍडजस्टमेंट करण्याचा निर्णय घेतला की स्वराज्याचे सगळे अधिकार मुस्लिमांना दिले तरी चालतील पण एकत्र व्हायला पाहिजे आपण. का? कारण आपण जर या मोमेंटला एकत्र झालो तर इंग्लंड पहिल्या महायुद्धात ते आता गुडघ्यावर बसलेलं आहे तिकडं. आपण जर एकत्र झालो आणि वन स्टॉक आपण जर त्यांना होम रूल मागितलं, स्वयंशासन मागितलं तर त्यांना ते द्यावं लागेल. पण आपण जर ते मागायला गेलो, मवाळ म्हणले आम्हाला नको, मुस्लिम लीग म्हणलं आम्हाला नको, तर मग ते होणार नाही. म्हणून टिळकांनी सगळ्यांना काय केलं? एकत्र केलं. म्हणून करार झाला. त्या कराराला कसला करार म्हणतात? लखनौ करार. कळलं का आता? लखनौ करार का झाला? कोणाचं नाव आहे? कोणाची खेळी येते? का? कारण त्याला होम रूल पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही सगळे एकत्र पाहिजे. मग एकत्र कुठे केले टिळकांनी? लखनौ सेशनला केले. लखनौ करार 1916 सगळं जुळून आलेलं आहे लखनौमध्ये. काँग्रेस आणि मुस्लिम लीगचं अधिवेशन आणि वन स्टॉक आपण जर त्यांना होम रूल मागितलं, स्वयंशासन मागितलं तर त्यांना
नाही आलो. डिसेंबरमध्ये स्वाभाविकपणे काय टिळकांचा. बरं आता होम रूल जे आहे ते सर्वसाधारणपणे एप्रिल पासून सुरू झालं पुढे, एप्रिल 1916 ला, आणि हळूहळू ते स्पीड व्हायला लागले भारतभर सगळीकडे. डिसेंबरमध्ये स्वाभाविकपणे काय असते, काँग्रेसचं अधिवेशन. आता त्या अधिवेशनावर होम रूलचा प्रभाव असणार आणि टिळकांना अधिवेशनाचं आमंत्रण मिळालं. टिळकांना अपेक्षित होतं, टिळकांच्या टप्प्यात आला कार्यक्रम. टिळकांच्या लक्षात आलं होतं की होम रूल होते, इंग्रज सरकार आपल्या समोर झुकणार. याच वेळेला आपली जर ताकद वाढली तर आपण इंग्रजांना घर बसून आपल्याला जे पाहिजे ते काय करू शकतो, मिळू शकतो. आणि म्हणून टिळकांनी होम रूलला अजून ब्रॉडर करण्यासाठी त्यांच्या असं लक्षात आलं की आपण जॉग्राफिकली तरी स्प्रेड झालं. लक्षात घ्या, मद्रास झालं, मुंबई झालं, सगळीकडे स्प्रेड झालं जॉग्राफीनी. अधिवेशन. आता त्या अधिवेशनावर होम रूलचा प्रभाव असणार आणि टिळकांना अधिवेशनाचं आमंत्रण मिळालं. टिळकांना अपेक्षित होतं, टिळकांच्या टप्प्यात आला कार्यक्रम. टिळकांच्या लक्षात आलं होतं की होम रूल होते, इंग्रज सरकार आपल्या समोर झुकणार. याच वेळेला आपले जर आता त्या अधिवेशनावर होम रूलचा प्रभाव असणार आणि टिळकांना अधिवेशनाचं आमंत्रण मिळालं. टिळकांना अपेक्षित होतं, टिळकांच्या टप्प्यात आला कार्यक्रम. टिळकांच्या लक्षात आलं होतं की होम रूल होते, इंग्रज सरकार आपल्या समोर झुकणार. याच वेळेला आपली जर ताकद वाढली तर आपण इंग्रजांना घर बसून आपल्याला जे पाहिजे ते काय करू शकतो, मिळू शकतो. आणि म्हणून टिळकांनी होम रूलला अजून ब्रॉडर करण्यासाठी त्यांच्या असं लक्षात आलं की आपण जॉग्राफिकली तरी स्प्रेड झालं. लक्षात घ्या, मद्रास झालं, मुंबई झालं, सगळीकडे स्प्रेड झालं जॉग्राफीनी. पण आपण सगळे आले का एकत्र, नाही आलो. आपण कोण आलो, हिंदू आले. हो, आपल्याबरोबर कोण पाहिजे, मुस्लिम पाहिजे. हिंदू आणि मुस्लिम आपल्याबरोबर कोण पाहिजे, मवाळ पण पाहिजे. म्हणजे जर आपण होम रूलसाठी मवाळ अधिक मुस्लिम यांना जर एकत्र करू शकलो तर आपल्याला जे पाहिजे होम रूलचा आउटकम तो आपल्याला 100% मिळू शकतो. मग त्यासाठी टिळकांनी 1916चा लखनौ अधिवेशन हा कार्यक्रम निवडला आणि टिळकांनी ऍडजस्टमेंट करण्याचा निर्णय घेतला की स्वराज्याचे सगळे अधिकार मुस्लिमांना दिले, अधिक मुस्लिम यांना जर एकत्र बरोबर कोण पाहिजे, मवाळ पण पाहिजे. म्हणजे जर आपण होम रूलसाठी मवाळ अधिक मुस्लिम यांना जर एकत्र करू शकलो तर आपल्याला जे पाहिजे होम रूलचा आउटकम तो आपल्याला 100% मिळू शकतो. मग त्यासाठी टिळकांनी 1916चा लखनौ अधिवेशन हा कार्यक्रम निवडला आणि टिळकांनी ऍडजस्टमेंट करण्याचा निर्णय घेतला की स्वराज्याचे सगळे अधिकार मुस्लिमांना दिले तरी चालतील पण एकत्र व्हायला पाहिजे आपण. का, कारण आपण जर या मोमेंटला एकत्र झालो तर इंग्लंड पहिल्या महायुद्धात ते आता गुडघ्यावर बसलेलं आहे तिकडं, तो आपल्याला 100% मिळू शकतो. मग त्यासाठी टिळकांनी 1916चा लखनौ अधिवेशन हा कार्यक्रम निवडला आणि टिळकांनी ऍडजस्टमेंट करण्याचा निर्णय घेतला की स्वराज्याचे सगळे अधिकार मुस्लिमांना दिले तरी चालतील पण एकत्र व्हायला पाहिजे आपण. का, कारण आपण जर या मोमेंटला एकत्र झालो तर इंग्लंड पहिल्या महायुद्धात ते आता गुडघ्यावर बसलेलं आहे तिकडं, आपण जर एकत्र झालो आणि वन स्टॉक आपण जर त्यांना होम रूल मागितलं, स्वयंशासन मागितलं तर त्यांना ते द्यावं लागेल. पण आपण जर ते मागायला गेलो, मवाळ म्हणले आम्हाला नको, मुस्लिम लीग म्हणलं आम्हाला नको, तर मग ते होणार नाही. म्हणून टिळकांनी सगळ्यांना काय केलं, एकत्र केलं. म्हणून करार झाला. त्या कराराला कसला करार म्हणतात, लखनौ करार. कळलं का आता, लखनौ करार का झाला, कोणाचं नाव आहे, कोणाची खेळी येते, का, कारण त्याला होम रूल पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही सगळे एकत्र पाहिजे. मग एकत्र कुठे केले टिळकांनी, लखनौ सेशनला केले. लखनौ करार 1916 सगळं जुळून आलेलं आहे लखनौमध्ये. काँग्रेस आणि मुस्लिम लीगचं अधिवेशन दोघांचंही लखनौमध्येच होतं. काँग्रेस अध्यक्ष अंबिकाचरण मुजुमदार अधिवेशनासाठी डॉक्टर वेलकर आणि डॉक्टर साठे यांनी एक रेल्वे बोलवलेली होती आणि त्या रेल्वेत बसून टिळक आलेले होते. 1907 ला सुरतला फ्रेंच बागेत काढली गेलेली काँग्रेस केसर बागेमध्ये तिला काय मिळालेलं आहे, पुनर्जन्म मिळालेला आहे. म्हणजे फुटली कुठं, फ्रेंच बागेत, आणि जोडली कुठं, केसर बागेत. असं कोण म्हणते, मुजुमदार. वृद्धांनी तरुणांना झिडकरू नये आणि तरुणांनी वृद्धांचा अपमान करू नये. म्हणजे मावळांनी जहालांना आणि जहालांनी मावळांना दोघांनी एकमेकांना काय द्यायचं आहे, रिस्पेक्ट द्यायचा आहे. लखनौमध्ये आता आपलं काय उजाडणार आहे, भाग्य उजाडेल असं म्हणत टिळकांनी लखनौ हा उल्लेख केला केसरी नावाच्या पेपरमध्ये. लखनौमध्ये भाग्य उजाडेल भारतीयांचं. कारण का, हिंदू मुस्लिम एकत्र झाले आणि आता आपल्याला टप्प्यात काय दिसतंय, त्यांचा होम रूल दिसतंय. आता स्वराज्य त्यांना टप्प्यात दिसतंय. ओके, आणि मग टिळकांवर आरोप झाला. टिळकांनी लिहिलेला हिंदवी स्वराज्याचं निशाण गोमती नदीच्या तीरावर रोवलं गेलं. टिळकांवर आरोप झाला की तुम्ही मुस्लिमांना अतिरिक्त हक्क दिलेत. टिळक म्हणतात, आमच्या मुस्लिम बांधवांना आम्ही वाजवीपेक्षा जास्त झुकते माप दिले आहे असे काही जणांचे मत आहे. स्वराज्याचे हक्क फक्त मुस्लिम समाजाला दिले तरी मला त्याची पर्वा नाही, परंतु असे झाल्यास मुस्लिम आणि इतर समाजातील गट यामध्ये झगडा सुरू होईल, परंतु ती लढत तिरंगी असणार नाही. म्हणजे काय, टिळक काय म्हणतात की तुम्ही मुस्लिमांना दिलं तर मला हरकत नाही, पण तसं देऊन भांडण होतील. पण मुस्लिमांना सोबत का घेतलं, तर जर मुस्लिमांना सोबत घेतलं नसतं तर मुस्लिम हा एक गट असता, हिंदू हा एक गट असता आणि ब्रिटिश हा एक गट असता. हे यांच्यावर भांडले असते, हे यांच्यावर भांडले असते, हे यांच्यावर भांडले असते. म्हणजे लढाई कशी झाली असते, तिरंगी. आता काय झाले, हे दोघं एकाच गटात आलेत. हिंदू मुस्लिम एकाच गटात, एकच शत्रू कोण, म्हणजे ही लढाई कशी झाली, दुरंगी. दोघं एकत्र झाले नाही. मग आता या केसमध्ये यांना एखादी गोष्ट जास्त दिली, काय बिघडलं, जर ही लढाई जिंकायची असेल तर. आणि हा व्यवहार चातुर्य म्हणतात त्याला, व्यावहारिकपणामध्ये ते लोक व्यवहार त्यांना कळत होता. ते व्यवहारवादी सुधारक होते, ते व्यवहारवादी. ते व्यवहार करतोय त्यांना की हे एकत्र होणं गरजेचं आहे, कारण यांना आपण गुढीवर बसू शकतो, म्हणून हे केलेलं आहे. परंतु टिळकांवर टीका झालेली आहे, मुस्लिमांना तुम्ही जवळ घेता, हे करायला नको. आता या लखनौमध्ये काही डिमांड रेज करण्यात आल्या. लखनौ करारामध्ये 2 प्रकारच्या डिमांड होत्या. एक होती काउन्सिल रद्द करा, कुठलं, भारत मंत्र्याचं. दुसरं, अर्धे सदस्य काय पाहिजेत, भारतीय. आणि ते व्यवहार करतोय त्यांना की हे एकत्र होणं गरजेचं आहे, कारण यांना आपण गुढीवर बसू शकतो, म्हणून हे केलेलं आहे. परंतु टिळकांवर टीका झालेली आहे, मुस्लिमांना तुम्ही जवळ घेता, हे करायला नको. आता या लखनौमध्ये काही डिमांड रेज करण्यात आल्या. लखनौ करारामध्ये 2 प्रकारच्या डिमांड होत्या. एक होती काउन्सिल रद्द करा, कुठलं, भारत मंत्र्याचं. दुसरं, अर्धे सदस्य काय पाहिजेत, भारतीय. आणि ते कसे पाहिजेत, निर्वाचित पाहिजेत. पुढे, प्रांतांना स्वायत्त कधी मागितले, पहिल्यांदा लखनौला मिळाले, कधी 37 ला. संरक्षण आणि परराष्ट्र धोरण सोडून इतर सर्व खात्यावर केंद्र सरकारचा ताबा असावा, त्यात भारतीय. म्हणजे या होम रूलच्याच मागण्या आहेत ना. आपलं राज्य चालवण्यासाठी असंच पाहिजे ना तुम्हाला, प्रांतांना स्वायत्तता पाहिजे, भारत मंत्र्याचं काउन्सिल नको तिथं, व्हाईस रॉयकडे आपण अर्धे लोक पाहिजे, ते पण कसे पाहिजे, निर्वाचित पाहिजे. कारण नॉमिनेटेड असते तर काय होणार, त्यांच्या जवळचे लोक नॉमिनेट होणार तिथं. ओके, आणि संरक्षण परराष्ट्र धोरण सर्व सोडून तिथं कोण पाहिजे,
संरक्षण आणि परराष्ट्र तुमच्याकडे ठेवा, बाकी सगळं आम्हाला द्या. म्हणजे होम रूल द्या, प्रांत आम्हाला द्या, व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये 50% आम्हाला द्या, आणि इंडिया काउन्सिल तुमचं जे होतं ते बंद करून टाका. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे हळूहळू मागतायत गोष्टी. हे मागणे आहेत, हे मान्य होतील का नाही माहित नाही अजून आपल्याला, होणार नाहीत ऑब्व्हियसली. पण जे आंदोलन उभं केले होम रूल लीग, त्यातला धरून लखनौमध्ये काय मागितलं, हे मागितलं गेलं. काय काय? काउन्सिल रद्द करा. व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये अर्धे भारतीय पाहिजे, आणि ते कसे पाहिजेत? इलेक्टेड पाहिजेत का नॉमिनेटेड पाहिजेत? इलेक्टेड पाहिजे. प्रांत कसे पाहिजेत? स्वायत्त, ऑटोनॉमस, म्हणजे तिथं मुख्यमंत्री आपला पाहिजे, देवेंद्र फडणवीस आपले पाहिजे. ओके. आणि इथं केंद्र सरकार संरक्षण आणि परराष्ट्र धोरण सोडून इतर सर्व गोष्टींवर कोण पाहिजे? भारत सरकार पाहिजे. मग आता प्रश्न येतो की प्रांतांना स्वायत्तता असेल तर मग मुस्लिमांना किती जागा? समजा मुंबई प्रांत आहे, त्याला 100 सीट असतील, तर 100 मध्ये हिंदूंच्या किती, मुस्लिमांच्या किती? त्याच्या किती, त्याच्या किती? ह्याचं पण डिव्हिजन करावं लागलं, करार झालाय म्हणजे. मग त्या मागण्या काय होत्या? विधिमंडळ प्रतिनिधित्वाच्या मागण्या. त्यात पहिली मागणी 1909च्या विभक्त मतदारसंघाला मान्यता काँग्रेसनं दिली होती का? नव्हती दिली. कालच आपण बघितलं होतं हे. 1909 ला मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले, पण त्याला मान्यता मिळाली नव्हती. ती कधी दिली? 16 साली. कोणी दिली? टिळकांनी दिली. बरोबर का नाही? हा, टिळकांना विचारायचं मग. फाळणी का झाली? ज्या प्रांतात मुस्लिम अल्पसंख्याक आहेत, काय जिथं मुस्लिम अल्पसंख्याक आहेत, 10 मुस्लिम 90 हिंदू, तिथं त्यांना अधिक प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणजे समजा 50 जागा आहेत, इथं 10% मुस्लिम आहेत, 90% हिंदू आहेत, तर ह्यांना इथं 20 जागा द्यायच्या आणि ह्यांना इथं 30 जागा घ्यायच्या. म्हणजे यांची लोकसंख्या कमी आहे म्हणून ह्यांना 2 जागा असं नाही चालायचं, तर ह्यांना जास्त जागा पाहिजे आणि ह्यांना कमी जागा घ्यायच्या. आणि वाईस वर्सा पाहिजे, म्हणजे जिथं हिंदूंची संख्या कमी आहे आणि मुस्लिमांची जास्त आहे, तिथं पण हा नियम लागू होणार. ओके. आणि याला विरोध कोणी केला? हिंदू महासभेने, म्हणजे मालवीय सीवाय ऑब्व्हियसली करणारच आहेत. कारण 1-2 प्रांत जर सोडले तर बाकीच्या उर्वरित सगळ्या प्रांतांमध्ये कोणाचं प्रभुत्व आहे? हिंदूंचं प्रभुत्व आहे. मग तिथं 50-50% जागा मागणार. खाली बघा इथं आकडा. पंजाबमध्ये मुस्लिमांना किती मिळाले बघा? 50% हिंदूंना आणि 50% मुस्लिमांना. बंगालमध्ये 40, आपली बॉम्बे 33, यूपी 30, बिहार 26, मद्रास 15%, मध्य प्रांत वराड 15%. आता या 2 प्रांतात मुस्लिमांची लोकसंख्या 4% होती फक्त, पण जागा मिळाल्यात 15-15%. वरती सांगितलं ना, लखनौ करारातच ठरलं ना की तुमची लोकसंख्या कमी असली तरी जागा तुम्हाला कशा मिळणार आहेत? जास्त मिळणार आहेत. मिळते बघा. पंजाब 50, मुंबई 33, सीपी बिहार 4% ला 15%. मग स्वाभाविकपणे हिंदू राजकारण काय येणार? उफाळून येणार आता इथं ऑब्व्हियसली. पण हे केलं टिळकांनी, त्याच्यामुळे टिळकांचे कार्यकर्ते हिंदू महासभेत पण तेच, त्यामुळे ते शांत बसले टिळकांच्या पुढे. कारण टिळकांचा हेतू बघा, हेतू काय आहे? होम रूल मिळवायचं आहे. होम रूल मिळवण्यासाठी 2-4 ऍडजस्टमेंट इकडे तिकडे झाले, काय फरक नाही पडणार. आपण एकत्र होऊ आणि पहिलं ह्यांना काढू बाहेर, मग आपलं जे काय असेल ते आपण मिठू. असं टिळकांचा पहिल्यापासून स्टँड आहे. सामाजिक सुधारणा आधी, राजकीय सुधारणा आधी. राजकीय का? कारण आपण राजकीय स्पेअर पहिला चांगला करून मग आपण आपल्या सामाजिक लखनौ करारातच ठरलं ना की तुमची लोकसंख्या कमी असली तरी जागा तुम्हाला कशा मिळणार आहेत? जास्त मिळणार आहेत. मिळते बघा. पंजाब 50, मुंबई 33, सीपी बिहार 4% ला 15%. मग स्वाभाविकपणे हिंदू राजकारण काय येणार? उफाळून येणार आता इथं ऑब्व्हियसली. बरं, हे केलं टिळकांनी, त्याच्यामुळे टिळकांचे कार्यकर्ते हिंदू महासभेत पण तेच, त्यामुळे ते शांत बसले टिळकांच्या पुढे. कारण टिळकांचा हेतू बघा, हेतू काय आहे? होम रूल मिळवायचं आहे. होम रूल मिळवण्यासाठी 2-4 ऍडजस्टमेंट इकडे तिकडे झाले, काय फरक नाही पडणार. आपण एकत्र होऊ आणि पहिलं ह्यांना काढू बाहेर, मग आपलं जे काय असेल ते आपण मिठू. असं टिळकांचा पहिल्यापासून स्टँड आहे. सामाजिक सुधारणा आधी, राजकीय सुधारणा आधी. राजकीय का? कारण आपण राजकीय स्पेअर पहिला चांगला करून मग आपण आपल्या सामाजिक सुधारणा करून घेऊ. तुम्ही कशाला आम्हाला सामाजिक सुधारणा करायला सांगायला? आता हा संमती व्हायचा वाद होता ना. टिळक संमती व्हायच्या विरोधात काय होते? कारण त्या सुधारणा आम्ही करणार, कारण आमच्या धर्मात तुम्ही बोलायचं कारण नाही, असा टिळकांचा स्टँड होता. इथं पण टिळकांचा तोच स्टँड आहे. प्रेशर वाढते. हे प्रतिनिधित्व 1911च्या जनगणनेवर आधारित होतं. ओके. विधिमंडळातील जातीय संदर्भात मुस्लिमांचा नकाराधिकार मान्य करण्यात आला. म्हणजे समजा 3/4 मेंबरनं प्रस्ताव एखादा मांडला आणि त्यातल्या 3/4 सदस्यांनी तो जर फेटाळला, जर मान्य नाही त्यांना, तर कोणताही प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही. विद्यापीठ जमीनदारासारख्या विशेष मतदारसंघात त्यांना निवडणूक लढवता येईल. काही लोकांनी टीका केली, ज्यामध्ये आर.सी. मुजुमदार, डॉक्टर रघुवंशी, लिओनल कार्टिस यांनी काय केलेली आहे? या करारावर टीका केलेली आहे. आणि ऑब्व्हियसली हिंदू महासभेने मगाशीच बघितलं ना आपण, टीका केलेली आहे. त्यांना काय हे मान्य नाही. आणि शिष्टमंडळ इंग्लंडला गेलेलं आहे. आता मी सांगितलं तुम्हाला ते होमरूल शिष्टमंडळ वगैरे जे काय आहे ते. आणि हे जे काही सगळं आहे, याच पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय इथं झाला. म्हणजे एका बाजूला काय काय सुरू आहे बघा. होम रूल स्प्रेड झाले भारतभर. फर्स्ट वर्ल्ड वॉर सुरू आहे. लखनौ करार झालाय आणि भारतीय लोक काहीही ऐकायच्या मनस्थितीत दिसत, मोठं आंदोलन उभं राहिलं ना हे. बरं, या आंदोलनात सगळे लोक काय आहेत? एकत्र आहेत. हिंदू मुस्लिम सगळे. आणि सगळे मिळून काय मागतात? आम्हाला काय पाहिजे? रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट, जबाबदार शासन, होम रूल. काय मागतायत हे सगळे लोक मिळून? होम रूल मागतायत. ही मागणी इंग्रजांना दाबलता आलेली नाही. कारण इथं जे क्रिएट झालं प्रेशर टिळकांमुळे, त्याचा परिपाक असा झाला, तो म्हणजे 20 ऑगस्ट 1917 साली त्यांना एक घोषणा द्यावी लागली. त्या घोषणेला ऑगस्ट घोषणा असं म्हणलं जातं. ऑगस्ट घोषणा, किंवा याला दुसरं म्हणलं जातं मॉन्टेग्यू घोषणा. मॉन्टेग्यू कोण आहे? भारत मंत्री आहेत. म्हणजे भारत देश ऑगस्ट 1917 साली त्यांना एक घोषणा द्यावी लागली. त्या घोषणेला ऑगस्ट घोषणा असं म्हणलं जातं. ऑगस्ट घोषणा, किंवा याला दुसरं म्हणलं जातं मॉन्टेग्यू घोषणा. मॉन्टेग्यू कोण आहे? भारत मंत्री आहेत. म्हणजे भारत देशामध्ये जे काही सगळं चाललंय, महायुद्ध पण शेवटाकडे आलंय, इंग्लंड अडचणीत आहे, अशा काळामध्ये मॉन्टेग्यूने एक घोषणा केली. ती घोषणा काय होती बघा. आयोगाच्या लाडक्या घोषणा आहेत त्या. काय काय कितीला? मॉन्टेग्यू घोषणा. होम रूल, पहिलं महायुद्ध, मॉन्टेग्यूची घोषणा केली. तारीख लक्षात ठेवायची. दुसरी तारीख सांगितली मी पाठ करायला तुम्हाला. यापूर्वीची तारीख आहे 16 ऑक्टोबर. दुसरी तारीख आहे 20 ऑगस्ट 1917. काय म्हणलं जातं या घोषणेला? मॉन्टेग्यूची घोषणा. बघा,
काय म्हणतोय मॉन्टेग्यू? मॉन्टेग्यू म्हणतोय ब्रिटिश साम्राज्याचा भाग असणाऱ्या हिंदुस्थानला हप्त्या हप्त्याने जबाबदार सरकार देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रशासनाच्या प्रत्येक शाखेमध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व देऊन, भारतीयांना डबल झाले, भारतीयांना प्रतिनिधित्व देऊन भारतीयांचे सहकार्य वाढवण्याचा व स्वशासन करण्याच्या संस्थांचा हळूहळू विकास करण्याच्या दृष्टीने बादशाहचे सरकार प्रयत्न करेल. या धोरणाशी हिंदुस्थान सरकार सहमत असेल. ही काय आहे? ऑगस्टची घोषणा. कळली का? कळली का? सांगू? सांगणार तुम्ही, नको म्हणले तरी सांगणार आहे मी, कारण त्याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही आपल्याला. काय वाक्य आहे पहिलं? ब्रिटिश साम्राज्याचा भाग आहोत. म्हणजे त्यांनी तुमचं सॉव्हरेन असणं मान्य केलंय का? सार्वभौम आहे तुम्ही मान्य केलंय का? ब्रिटिश साम्राज्याचा भाग असणारा कोण? हिंदुस्थान. हा ब्रिटिश साम्राज्य आहे, हा आहे भारत. ब्रिटिश साम्राज्याचा भाग असणारा भारत. ही पहिली ओळ आहे. दुसरी ओळ कसं द्यायचंय? यांना काय द्यायचंय? जबाबदार शासन, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. जबाबदार शासन देऊ. कसं? हप्त्या हप्त्याने, इन्स्टॉलमेंट्स मध्ये, टप्प्या टप्प्याने जबाबदार शासन देऊ. कसं? हप्त्या हप्त्याने. पुढं भारतीयांना काय द्यायचंय? सॉरी, हप्त्या. त्यासाठी प्रशासनाच्या प्रत्येक शाखेमध्ये भारतीयांचे प्रतिनिधित्व देऊन भारतीयांचे सहकार्य वाढवण्याचा आणि स्वयंशासन करणाऱ्या संस्थांचा काय करायचा आहे? विकास. कसा करायचा आहे विकास? हळूहळू. जबाबदार शासन कसं दिलंय? हप्त्या हप्त्याने. आणि स्वयंशासन म्हणजे होम रूल रे, करणाऱ्या संस्थांचा विकास कसा करायचा आहे? हळूहळू. म्हणजे कधी? किती तारखेला? आम्ही तुम्हाला जबाबदार शासन देणार. कधी? कुठं सांगितले कधी? ही घोषणा कधी केलेली आहे? त्याच्यात डेडलाईन दिली आहे का तुम्हाला? हा बाबा, आम्ही तुम्हाला जबाबदार शासन देऊ. कधी? अमुक अमुक दिवशी तुम्हाला आम्ही जबाबदार शासन देऊ असं सांगतात कधी? नाही. 20 ऑगस्ट 1917 ची घोषणा आहे. जबाबदार शासन हप्त्या हप्त्याने देऊ. कधी देऊ? नाही माहिती. स्वयंशासन करणाऱ्या संस्थांचा विकास करू. कसा? कधी? माहिती नाही. डेडलाईन आहे का? म्हणजे आम्ही 10 वर्षात तुम्हाला जबाबदार शासन देऊ. आम्ही तुम्हाला 15 वर्षात स्वयंशासन करणाऱ्या संस्थांचा विकास करून तुम्हाला सामावून घेऊ असं सांगितलंय का? काय सांगतात? आम्ही तुम्हाला जबाबदार शासन देऊ. कधी? हप्त्या हप्त्याने. आणि स्वयंशासन संस्थांचा विकास करू. कसा? म्हणजे हप्त्या हप्त्याने करून हळूहळू करू. पण कधी? पता नाही. म्हणजे पता नाही ला गेले 30 वर्ष. 27, 37 आणि 47. 15 ऑगस्ट आणि 20 ऑगस्ट. म्हणजे किती दिवस गेले बघा ना. इथं जर क्लॅरिटी असती की आम्ही तुम्हाला 15 वर्षात जबाबदार शासन देऊ, आम्ही तुम्हाला 20 वर्षात स्वयंशासन देऊ, पण त्यांना माहिती होतं हे जितकं ढकलता येईल आपल्याला तेवढं आपण काय करू शकतो? हे ढकलू शकतो. मग आता घोषणा तर केली, मग आता करावं लागेल ना काहीतरी तुम्हाला. ही घोषणा कधी झालेली आहे? 20 ऑगस्ट 1917. जबाबदार शासन देणार. कसं? हप्त्या हप्त्याने देणार. आणि स्वयंशासन करणाऱ्या संस्थांचा काय करणार? म्हणजे कोणाचा हो? स्वयंशासन करणाऱ्या संस्था म्हणजे कोण? स्वयंशासन करणाऱ्या संस्था म्हणजे होम रूल करणाऱ्या संस्था. राज्य चालवणाऱ्या संस्था म्हणजे कोणत्या? संसद, विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ यांच्यात भारतीयांना प्रतिनिधित्व देऊ आणि त्यांना हळूहळू डेव्हलप करू. मग आता विधिमंडळ डेव्हलप करायचंय, प्रांताचं आणि केंद्राचं. मग विधिमंडळात पहिलं काय लागतंय? सदस्य. बरोबर का नाही? मग सदस्य इलेक्टेड का नॉमिनेटेड? भारतीयांची काय मागणी असणार आहे? इलेक्टेड पाहिजे. मग आता सदस्य व्हायचंय म्हणजे मुंबई बॉम्बे प्रॉव्हिन्स साठी जर हळूहळू या शब्दामध्ये स्वयंशासन करणाऱ्या संस्थांचा विकास करायचा असं ठरलं तर बॉम्बे प्रॉव्हिन्स मध्ये पण विधिमंडळ डेव्हलप होणार आणि सेंट्रलला पण डेव्हलप होणार. दिल्लीला म्हणजे काही लोकांना दिल्लीला जावं वाटणार, काही लोकांना मुंबई जावं वाटणार. म्हणजे काहींना आमदार व्हावं वाटणार, काहींना खासदार व्हावं वाटणार. कारण जागा झाली ना, प्रोव्हिजन झाली ना. आता ही ह्याच्या आधी होती का प्रोव्हिजन? नव्हती. आता आमदार व्हायचं, खासदार व्हायचं तर पहिलं काय लागतं? पार्टी, पक्ष. मग आता तर एकच पक्ष आहे फक्त, काँग्रेस, आणि दुसरा मुस्लिम लीग. मग ते दोघं एकत्र झालेले आहेत. मग आता प्रत्येकाला आपला आपला इंटरेस्ट जागा झाला, पक्ष निघायला लागले. त्यात पहिला पक्ष निघाला दक्षिण भारतात, त्याचं नाव जस्टिस पार्टी. आम्हाला जस्टिस द्या म्हणले. आम्ही ब्राह्मणेतर आहोत, आमच्या ब्राह्मणांनी पिढ्यानपिढ्या अन्याय केलाय, आमचा प्रतिनिधी पाहिजे केंद्रात, आमचा प्रतिनिधी पाहिजे प्रांतात, मद्रास प्रांतात. आणि मग ती जस्टिस पार्टी म्हणजे डीएमके पार्टी. आजची डीएमके, एडीएमके जे काय का नाही प्रकरण सगळं ते सुरू झालं तिथं. तिकडे इकडचे पक्ष तिकडे नाही बघा, त्यांचं स्वतंत्र आहे तिथं. त्यांचं बघून महाराष्ट्रातले ब्राह्मणेतर चळवळ म्हणली आमचा बी पक्ष पाहिजे. मग इथं निघली डेक्कन रयत समाज. मग मवाळ म्हणले आमचा बी पक्ष पाहिजे. टिळक म्हणले आमचा बी पक्ष पाहिजे. वीरा शिंदे म्हणले माझा बी पक्ष पाहिजे. सगळेच म्हणायला लागले माझी बी पार्टी करणार, आम्हाला काय मिळालं पाहिजे? रिप्रेझेंटेशन. आता इथं काय मिळणार आहे तुम्हाला? रिप्रेझेंटेशन. मग रिप्रेझेंटेशन कोणाला? ज्याची पार्टी जो निवडणूक लढवणार त्याला रिप्रेझेंटेशन. म्हणजे 1917च्या या घोषणेमुळे भारतात कशाची सुरुवात झाली? निवडणुका, पॉलिटिकल पार्टी स्थापन होणार, घोडेबाजार होणार, जातीवर भांडणं होणार. आता त्याची सुरुवात इथं झालेली आहे. 1917ला बी भांडणं झालीत. 1919ला मराठा आरक्षणाचा मुद्दा आलेला आहे देशात पहिल्यांदा.
19 साली मतदान बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये. बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये जागा पाहिजेत का नाही? अस्पृश्यांना जागा पाहिजेत, मराठ्यांना जागा पाहिजेत, लिंगायतांना जागा पाहिजेत, सगळ्यांना जागा पाहिजेत, मुस्लिमांना पाहिजेत, सगळ्यांना. आरक्षण पाहिजे म्हणजे कमिशन बसणार. मग बसलं साऊथ बॅरो कमिशन. मग काल टाकला त्याचा व्हिडिओ, बरोबर का नाही? म्हणून काल टाकला होता. तुम्ही बघताल बिजी शेड्यूल मधून. म्हणजे आता जर तुम्हाला स्वयंशासन करणाऱ्या संस्थांचा विकास करायचा असेल तर तुम्हाला आता काय करावं लागेल, तशी मशिनरी तयार करावं लागेल. आणि मग ह्या 19 ऑफर जी आहे ही ऑगस्ट ऑफर, या ऑगस्ट ऑफर नुसार काय ठरलंय? ऑगस्ट घोषणा काय सांगती? हप्ता हप्ता. तुम्हाला आतापर्यंत रफ्ता रफ्ता माहिती असेल. इथं काय आहे? हप्ता हप्ता रफ्ता रफ्ता आहे का ते? हा सॉरी. हप्ता हप्ता काय तुम्हाला काय देऊ? जबाबदार शासन देऊ. म्हणजे जबाबदार शासन म्हणजे अख्खं ट्रान्सफर ऑफ पॉवर होणार. म्हणजे इंग्लंडकडचं राज्य तुम्हाला देणार. हे इंग्लंड आहे, हे भारत आहे, असं गृहीत धरा. म्हणजे ही काठी आहे. आता ही इकडे 100% पॉवर कोणाकडे आहे? इंग्लंडकडे. इंडियाकडे किती आहे? 0%. ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणजे जबाबदार शासन तुम्हाला देणार. म्हणजे यांच्याकडे 90 होणार, यांच्याकडे 10 होणार, यांच्याकडे 80 होणार, यांच्याकडे 20 होणार, असं करत करत यांच्याकडे 0 होणार, यांच्याकडे 100 होणार. याची सुरुवात इथं झाली. आता 1919 चा कायदा म्हणतात त्याला. आणि याला म्हणतात 15 ऑगस्ट 1947 चा कायदा. जिथं त्यांच्याकडे आलं 0, आपल्याकडे आलं 100. म्हणजे ट्रान्सफर ऑफ पॉवरची सुरुवात झाली. हप्ता हप्ता. पहिला हप्ता 1,500 रुपये, दुसरा हप्ता तिजोरी मोकळी शासनाची. हा तसं कळालं? जबाबदार शासन कसं? हप्त्या हप्त्याने. आणि हळूहळू काय? स्वयंशासन म्हणजे राज्य चालवणाऱ्या संस्थांचा विकास. मग स्वयंशासन करणाऱ्या संस्थांचा. अहो पण हे करायचं कसं? हे कसं करायचं? तुम्ही घोषणा तर करून बसले हो. कोणी केली घोषणा? मॉन्टेग्यू साहेबांनी घोषणा केली. आणि मॉन्टेग्यू साहेबांनी घोषणा करताना शेवट काय म्हणले बघा? या धोरणाशी हिंदुस्थान सरकार पण, बादशाहचं सरकार आणि हिंदू दोन्ही सरकारांना हे मान्य आहे. बादशाह सरकार म्हणजे इंग्लंडचं गव्हर्नमेंट, हिंदुस्थानचं सरकार म्हणजे भारताचं गव्हर्नमेंट. या दोघांनाही हे सगळं काय आहे? मान्य आहे. मग आता मान्य आहे तर कृती करा. बरोबर आहे का नाही? मग आता कृती कार्यक्रम लागेल ना. घोषणा करून जमते का नुसतं? घोषणा करायची बाबा. हा, नुसती घोषणा करून जमायचं नाही, कृती कार्यक्रम आणावं लागेल. आणि मग कृती कार्यक्रम काय आलेला आहे सांगा? कसं करायचं? कृती कार्यक्रम म्हणजे आहे तुमचा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिपोर्ट. आहे मी थांबा जरा. होय होय आहे मी थांबा जरा. नेटवर्क डिस्कनेक्ट झालं होतं. ओके चला. काय सांगत होतो परत सांगतो एकदा. ऑनलाईन वाले तुमचं कुठं कट झालं होतं? कृती कार्यक्रम आता क्लिअर झालंय. ओके चला. आपण बघत होतो ऑगस्ट घोषणा झाली. त्या घोषणेमध्ये 2 गोष्टी आल्यात. हप्ते हप्त्यानं काय दिलं जाणार आहे तुम्हाला? जबाबदार शासन दिलं जाणार आहे. त्याची सुरुवात कधी झाली? 19 ला झाली. आणि शेवट कधी झाला? 15 ऑगस्ट 1947 ला झाला. असं पाहिलं आपण. म्हणजे ती काय होती? ट्रान्सफर ऑफ पॉवर. जे झालं ते स्वयंशासन करणाऱ्या संस्थांचा काय करायचा होता? विकास करायचा होता. स्वयंशासन करणाऱ्या संस्था म्हणजे कार्यकारी मंडळ, कायदेकारी मंडळ. म्हणजे थोडक्यात याच्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला? निवडणुका लढवावं लागणार आहे. मग त्याला धरून पॉलिटिकल पार्टी निघणार आहेत. असं सगळं होणार आहे. परंतु हे जे काय ऑगस्ट ऑफर मध्ये सांगितलं गेलं ते कसं इम्प्लिमेंट करायचं किंवा त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायची, त्याचा काय कृती कार्यक्रम असणार, याच्यासाठी काय आला? एक मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिपोर्ट आला. आणि तो कधी आलेला आहे? जुलै 1918 ला. आणि त्या रिपोर्टला धरून जो कायदा आला त्या कायद्याला काय म्हणतो आपण? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, भारत सरकारचा कायदा. ओके. मग आता एक तर तो 1500च्या हप्त्यावरच आहे अजून माग. हा झाला खर्च.
15चा हप्ता दिवाळी 3 आले ते बी गेले. हा, आता गंमत बघा, हा तर मुद्दा सरळ चालू राहणार आहे तुम्हाला. जबाबदार शासन हप्त्याने याच्यासाठी काय काय मिळालं तुम्हाला? 1919चा कायदा मिळाला, 1935चा कायदा मिळाला आणि 1947चा कायदा मिळाला. 3 कायदे मिळाले आणि त्याच्यात तुमची काय झाली, ट्रान्सफर ऑफ पॉवर कंप्लीट होऊन गेली. पण स्वयंशासन करणाऱ्या संस्थांचा काय करायचा आहे, विकास करायचा आहे आता तुम्हाला. मग विकास करायचा असेल तर तुम्हाला स्वयंशासन करणाऱ्या संस्था ज्या आहेत त्या प्रामुख्याने आता 2 आहेत. मग त्या कशा असल्या पाहिजेत हे ठरवावं लागणार. मग 1919च्या कायद्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ठरतील. 1919च्या कायद्याचं वैशिष्ट्य काय आहे? करणाऱ्या संस्थांचा काय करायचा आहे, विकास करायचा आता तुम्हाला. मग विकास करायचा असेल तर तुम्हाला स्वयंशासन करणाऱ्या संस्था ज्या आहेत त्या प्रामुख्याने आता 2 आहेत. मग त्या कशा असल्या पाहिजेत हे ठरवावं लागणार. मग 1919च्या कायद्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ठरतील. 1919च्या कायद्याचं वैशिष्ट्य काय आहे? केंद्र आणि प्रांत. कोण काय झालं कोण काय झालं सांगा. द्विगृही आणि द्विदल असं काय झालंय का? केंद्र काय झालं? केंद्र झालं द्विगृही. द्विगृही म्हणजे 2 घर. 2 घर म्हणजे एक वरिष्ठ घर आणि दुसरं कनिष्ठ घर. म्हणजे आजचं राज्यसभा आणि लोकसभा हे कुठं झालं? केंद्रात. प्रांतात काय झालं? द्विदल. द्विदल म्हणजे काय? 2 एकच आहे त्याचे 2 भाग करायचे. द्विदल झालं. द्विदल म्हणजे 2 दल झाली. एक दल काय आहे? राखीव दल. दुसरं दल आहे सोपीव दल. यात भारतीयांना काय मिळालं? राखीव ना का सोपीव? तुमको लाया गया है तो तुमको सौंप दिया जाएगा. बरोबर. त्यामुळे इनको क्या दिया? सोपीव खाते. इंडियन्सला काय मिळालेली आहेत? सोपीव खाते. राखीव कोणाला राहिलेली आहेत? ब्रिटिशांना. केंद्र काय झालं? द्विग्रही. वरिष्ठ कनिष्ठ. आणि प्रांत काय झालं? द्विदल. राखीव सोपीव. आता इथं विषयांची काय होणार आहे विभागणी? राखीव मध्ये कोणते विषय आणि सोपीव मध्ये कोणते विषय? म्हणजे आता हे करताना काय लागणार आहे तुम्हाला? विषय विभागणी करावं लागणार आहे. राखीवला कोण, सोपीवला कोण. पण मुद्दा असा आहे की ही विषय विभागणी केली कुणी? कोणतरी करायला पाहिजे का नाही? ह्याला हा विषय. बरं, 1919च्या कायद्यामध्ये अजून एक पद आलेलं आहे ते म्हणजे हाय कमिशनर. हा पण एक मुद्दा आहे. आता ह्याच्यासाठी निवडणुका घ्यायच्यात. हा पण एक मुद्दा आहे. मग निवडणुका घ्यायच्या असतील तर निवडणुकीचं तत्व बघायला पाहिजे. कोणाला किती जागा, किती मतदारसंघ, कितीच्या वरच्या माणसांनी मतदान करायचं हे सगळं ठरवावं लागेल का नाही? मॉन्टेग्यू चेम्सफोर्डने ओव्हरऑल काय सांगितलं तुम्हाला? हे सगळं ओव्हरऑल मॉन्टेग्यू चेम्सफोर्डने सांगितलं तुम्हाला. पण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिपोर्टमध्ये हे कोणी सांगितलं होतं? तर ह्याच्यासाठी वेगवेगळी कमिशन आलेली होती. त्या कमिशनने त्यांचा रिपोर्ट मॉन्टेग्यू चेम्सफोर्डला दिला. मॉन्टेग्यूने तो कंपाईल करून एक रिपोर्ट दिला. तो कोणता आहे? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिपोर्ट. पण मॉन्टेग्यूला असिस्ट करायला काही कमिशन आलेली आहेत आणि त्या कमिशनने प्रत्येक कमिशनने विषयांची काय केलेली आहे? विभागणी केली. म्हणजे वेगवेगळे मुद्दे घेतलेले आहेत. मग आपल्याला सर्वसाधारणपणे इथं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड बरोबर आणखी 3 कमिशन बघावं लागतं. त्यातलं एक आहे ज्यानं विषय काय सांगितली? विभागणी. म्हणजे राखीव, सोपीव. एक आहे त्यानं निवडणुका, आरक्षण, मतदान हक्क याच्याविषयी सांगितलं. आणि एकाने विषय विभागणी केली ना. इथं विषय विभागणी 2 पार्टमध्ये केली बरं का. राखीव, सोपीव आणि अजून कशात करावं लागेल? केंद्र प्रांत. केंद्राकडे कोणते राहणार, प्रांताकडे कोणते राहणार आणि प्रांताकडे जे येणार त्यातले राखीव कोणते राहणार आणि सोपीव कोणते होणार. आणि तिसरा आहे होम ऍडमिनिस्ट्रेशन. कसं चालणार तुमचा राज्यकारभार? यांनी रिकमेंडेशन केलेली आहे हाय कमिशनर पदाची. आणि पहिले हाय कमिशनर आहेत विल्यम मेयर आणि पहिले भारतीय आहेत दादीबा दलाल. मग घरी गेल्यावर शेवटचे बघायचे कोण आहेत. तसे पहिले हाय कमिशनर इम्पॉर्टंट, तसे शेवटचे पण इम्पॉर्टंट. आणि हे होम ऍडमिनिस्ट्रेशनचं जे कमिशन आहे त्या कमिशनचं नाव आहे क्रीव कमिशन. क्रीव 1918 1919 मध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर निवडणूक आणि हे होम ऍडमिनिस्ट्रेशन
पहिले हाय कमिशनर आहेत विल्यम मेयर आणि पहिले भारतीय आहेत दादिबा दलाल. मग घरी गेल्यावर शेवटचे बघायचे कोण आहेत. तसे पहिले हाय कमिशनर इम्पॉर्टंट, तसे शेवटचे पण इम्पॉर्टंट. आणि हे होम ऍडमिनिस्ट्रेशनचं जे कमिशन आहे त्या कमिशनचं नाव आहे क्रीव कमिशन. क्रीव 1918 1919 मध्ये आलेला आहे. क्रीव कमिशन हाय कमिशनर इम्पॉर्टंट, तसे शेवटचे पण इम्पॉर्टंट. आणि हे होम ऍडमिनिस्ट्रेशनचं जे कमिशन आहे त्या कमिशनचं नाव आहे क्रीव कमिशन. क्रीव 1918 1919 मध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर निवडणूक आरक्षण मतदान यासाठी कोणता आले साऊथ बॅरो. आणि विषय विभागणीसाठी आलेला आहे फिदम कमिशन. रिचर्ड फिदम. फिदम, साऊथ बॅरो, क्रीव. आणि यांनी रिपोर्ट कोणाला दिला मॉन्टेग्यू चेम्सफोर्डला. आणि त्यांनी काय केला त्याचा काय आणला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आणला. ही त्याच्यातल्या प्रोव्हिजन आहे. इथं प्रश्न येणार साऊथ बॅरो समोर कोणी कोणी साक्ष दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, वीरा शिंदेने दिली, नारायण मल्हार जोशीने दिली. काल टाकले बघा अस्पृश्यांसाठी साक्ष देत असताना कोण कोण काय काय म्हणलं. व्यवस्थित साऊथ बॅरोचं लिहून ठेवायचं सगळं. शेवटच्या आहे एम के विलोदी बरोबर आहे. हाय कमिशनर, लास्ट हाय कमिशनर. क्लिअर झालं. मल्हार जोशीने दिली कायदा आणला. ही त्याच्यातल्या प्रोव्हिजन आहे. इथं प्रश्न येणार साऊथ बॅरो समोर कोणी कोणी साक्ष दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, वीरा शिंदेने दिली, नारायण मल्हार जोशीने दिली. काल टाकले बघा अस्पृश्यांसाठी साक्ष देत असताना कोण कोण काय काय म्हणलं. व्यवस्थित साऊथ बॅरोचं लिहून ठेवायचं सगळं. शेवटच्या आहे एम के विलोदी बरोबर आहे. हाय कमिशनर, लास्ट हाय कमिशनर. क्लिअर झालं. विषय विभागणी फिदम, निवडणुका साऊथ बॅरो आणि होम ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हाय कमिशनरची रिकमेंडेशन क्रीव कमिशन. कोणता मुद्दा चाललाय जबाबदार शासन द्यायचे आपल्याला. 1919 ला भारतीयांना ठरलं तुम्हाला काय द्यायचं म्हणले हे काय हे द्यायचं सांगितलं म्हणजे आम्हाला काय आम्ही तुम्हाला हप्ते जबाबदार शासन देऊ आणि हळूहळू स्वयंशासन देणाऱ्या संस्थांचा काय करू विकास करू. आणि 1920 निवडणुका डिक्लेअर झाल्या. आणि हा नेमका गांधींच्या उदयाचा काळ होता. गांधी सूर्यासारखे तळपत होते या देशात त्याच्यानं. कारण 1915 साली गांधीजी भारतात आले होते. 9 जानेवारी 1915 गांधीजी आल्यानंतर त्यांच्या गुरुजींना भेटले. त्यांचे गुरुजी होते गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखलेंनी त्यांना सल्ला दिला की बापू पहिले 1 वर्ष भारत देश फिरून या. आणि गांधीजी भारत भ्रमण करायला गेले निघून. मध्ये 18 फेब्रुवारी 1915 ला गोखलेंचं निधन झालं. गांधी त्यांच्या अंत्ययात्रेला आले. त्याच्यानंतर गांधींनी 1 वर्ष चप्पलच नाही घातली गोखलेंना श्रद्धांजली म्हणून. आणि गांधीजी अख्खा भारत देश फिरले तृतीय वर्गाच्या डब्यात बसून. कारण गांधीजींना एकदा सेंट पीटर मॉरिसबर्गच्या स्टेशनवरती फर्स्ट क्लासच्या डब्यात काढून टाकण्यात आलेलं होतं. तेव्हापासून ते कधीच आयुष्यात फर्स्ट क्लासच्या डब्यात बसले नाहीत. आणि मग गांधींनी सगळा देश पाहिला, देशातली गरिबी पाहिली. आणि मग गांधींचं हृदय हलवून गेलं. गांधीजी भारतात फिरून एका जागेवर 1916 साली येऊन स्टेबल झाले. आणि त्यांनी त्यांचं पहिलं भाषण केलं. ते केलं बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या ओपनिंगच्या कार्यक्रमात. त्या कार्यक्रमाचे आयोजक एनी बेझंट आणि मदन मोहन मालवीय. एनी बेझंटांनी 1898 ला बनारस हिंदू कॉलेजची स्थापना केली होती. आणि त्या कार्यक्रमामध्ये गांधीजींनी जे भाषण केलं ते राजकीयदृष्ट्या बऱ्याच लोकांना संपवणार होतं. एवढा मोठा तामझाम एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही करताना या देशातील लोक गरिबीमध्ये मारतात, तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे असं गांधीजी स्टेजवरच म्हणले. आयोजक मदन मोहन मालवीय एनी बेझंट. पण एनी बेझंट त्यांच्या करिअरच्या पीकवर होता ना, होम रूल चळवळ चालली. आणि त्यांना त्यांच्या स्टेजवर येऊन जर कोणी विरोध करत असेल ते पण गांधीजी सारखा माणूस. म्हणजे तुम्ही आता आले आफ्रिकेतून आमच्या देशात, तुम्ही आता येऊन आम्हाला शिकवायला लागले काय करायचं. एनी बेझंट निघून गेल्या कार्यक्रमातून. मदन मोहन मालवीय पण निघून गेले. गांधी निघून जात होते. लोक म्हणले थांबा बापू थांबा जाऊ नका. गांधीजी म्हणले बोलू का थांबू. गांधीजी म्हणले बोलू का अजून बोलू. लोक म्हणले अजून बोला अजून बोला. गांधीजी म्हणले गांधी गुजरातचेच ना. अरे सॉरी मोदीजी गुजरातचे असं म्हणत होतं. ओके 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 काहीतरी आहे कॉमन कनेक्शन. आणि लोकांनी गांधींना डोक्यावर घेतलं. गांधींना असं जोरदार भाषण केलं. गांधीजींचं पहिलं भारतात राजकीय भाषण. कारण त्यांच्या गुरुने त्यांना सांगितलं होतं की 1 वर्षभर भाषण करायचं नाही. आणि ते गांधींचं पहिलं भाषण ज्याला मेसेज जायचा तो गेला. 1916 ला हे भाषण झालं. आणि याच काळात होम रूल चळवळ देशात जोरदार सुरू. होम रूल चळवळ सुरू आहे. टिळकांना देशाने डोक्यावर घेतलेले. आणि मग आपण पाहिलं की होम रूल चळवळीमध्ये टिळकांविषयीचा आदर जो आहे त्या पराकुटीला गेलेला होता की टिळक हे म्हणजे देवाच्या लेवलला जाऊन बसलेले होते त्या काळात. टिळकांनी 1908 ते 1914 या 6 वर्षाच्या काळात मंडळाच्या तुरुंगाची शिक्षा भोगलेली आहे. टिळकांनी नुकता 60 मध्ये प्रवेश केलेला आहे. टिळक सुटून आलेले देशामध्ये प्रचंड पॉप्युलरिटी वाढलेली आहे. अशा काळात टिळकांनी होम रूल लीगचा प्रयोग केलेला आहे. तो भयंकर यशस्वी झालेला आहे. आणि हा प्रयोग आता शेवटच्या टप्प्यात येतो. लखनौचा करार होणार आहे. आणि त्या लखनौच्या कराराला जायला टिळकांसाठी एका स्वतंत्र रेल्वेचं आयोजन केलं गेलं. त्या रेल्वेचं नाव होतं होम रूल रेल्वे. त्या होम रूल रेल्वेचे आयोजक होते डॉक्टर वेलकर आणि डॉक्टर साठे. आणि ह्या दोघांनी ती होम रूल ट्रेन जी आहे ती ट्रेनचं आयोजन केलं. टिळक निघाले. जसे टिळक होम रूल ट्रेनमध्ये बसून निघाले ती ट्रेन ज्या रेल्वे स्टेशनला थांबायची त्या रेल्वे स्टेशनला हजारो लोकांची गर्दी व्हायची. कोण फुलं घेऊन यायचं टिळकांना भेटायला, कोण नमस्कार करायला यायचं. टिळकांची एक झलक दिसावं म्हणून लोक नुसती पागल झालेली. अशा काळात ती होम रूल रेल्वे जी आहे ती होम रूल रेल्वे लखनौला पोहोचली. मध्यरात्र झाली होती. टिळकांना असं वाटलं की कोण असणार मध्यरात्री जाऊन बघतात हजारो लोक टिळकांच्या स्वागतासाठी त्या होम रूल रेल्वेच्या स्वागतासाठी लखनौच्या स्टेशनला येऊन थांबलेले होते. आणि बाहेर गाडी लावण्यात आलेली होती. हजारो लोक टिळकांना घ्यायला आले. टिळक प्रवासाने थकलेले होते. या काळात टिळकांच्या बरोबरचे जे काही सगळे साथीदार होते तेही त्यांच्या बरोबर होते. काही लोकांचं सामान हरवलं. या सगळ्या गडबडीत साहित्य आणलेलं ते गेलं गायब झालं सगळं. टिळकांना लोकांनी खांद्यावर घेतलं, गाडीमध्ये आणून बसवलं. लोकांना असं वाटलं की टिळक ती गाडी आता ड्राईव्ह करत टिळकांचा ड्राईव्हर सभास्थळी नेईल, तिथे आरामाची व्यवस्था केली तिथे नेईल. म्हणून काही लोकांनी उत्साहाच्या भरात टिळकांच्या गाडीच्या टायरमध्ये हवा सोडून दिली जेणेकरून ही गाडी वेगाने पुढे जाणार नाही. आणि मग ही हवा सोडून दिल्यानंतर काही तरुण पोरांनी तुमच्या आमच्यासारख्या त्या गाडीला हाताची साखळी केली. आणि ती गाडी ओढत टिळक ज्या ठिकाणी थांबलेले होते सभास्थानी त्या ठिकाणी ती गाडी नेण्यात आली. ती गाडी ओढणाऱ्यांमध्ये एक माणूस असा होता की त्यांना असं सांगितलं होतं की ती गाडी ओढली ज्यावेळेला मी टिळक महाराजांची त्यावेळेला मला असं वाटलं की माझं आयुष्य सार्थकी लागलं. आणि तो माणूस होता ज्याला काकोरी कटामध्ये फाशीची शिक्षा झाली ते रामप्रसाद बिस्मिल. आणि रामप्रसाद बिस्मिल म्हणजे क्रांतिकारकांवर एवढा प्रभाव टिळकांचा कसा काय तर
सावरकर असं म्हणतात की टिळक हे तलवारीची वज्रमुठ आहोत आणि आम्ही क्रांतिकारक तलवारीची काय आहोत, पाता आहोत. म्हणजे टिळकांची गाडी ओढायला भेटली तर एखाद्याचं आयुष्य सार्थक झाले. इतक्या उंचीचा हा माणूस होता. अभ्यास केला पाहिजे आपण एखाद्या माणसाविषयी मतं तयार करण्याच्या आधी. आपली महाराष्ट्रीयन लोकांची मतं जरा तीव्र आहे टिळकांच्या संदर्भात, तर एकदा जरा थोडीशी काय करून घ्या, चेंज करून म्हणण्यापेक्षा चेक करून घ्या, अभ्यास करा, मग त्यांच्याविषयी बोला. काय नाही घेता आलं तर गप्प तर बसता येईल. तेवढं काय पुरेसं आहे. आज ही दुसरीच गोष्ट मध्ये आल्यामुळे ड्रॅगनची रात ही गोष्ट उद्यावर जाणार आहे. आहे माझ्या लक्षात आहे ना. ओके, येस, आहे. चला, धन्यवाद. आता कुठे जाणार आपण? उद्या गांधींचा उदय होणार आहे. आता झालाय ऑलमोस्ट. म्हणजे आज गांधी आपल्या लेक्चरला आले. आता आपण मवाळ जहालवर आता गांधी युगात एंट्री करतोय. त्यामुळे तुम्ही सलग मॉड्यूल वाचा पुढे. आता शेवट 1947 पर्यंत वाचत 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 जायचं, थांबायचं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. 10 मिनिटांना पुढचं लेक्चर सुरू होईल. धन्यवाद.